सर आलो मी. सर फसवल, तुम्ही कसे आहात? घरी कसे आहेत सर्व? एकदम मजेत. तुम्ही कशा आहात सांगा? तुमचा बराच प्रवास झाला या एक सर तो महिन्यामध्ये. ट्रॅव्हल केला आणि तिकडे सगळी बोंब लागली सगळी. का बरं? माहिती नाही, सगळं फोकस झालं सगळं गडबडीमध्ये आणि फोकस आल्यानंतर हल्ला पण, असेल. आणि क्लास चालू होता तेव्हा तुमचा धाक पण होता. अच्छा. म्हणून म्हणाले कसं शेवटचे 2-3 लेक्चर जर अटेंड केलं तर थोडा धाक कंटिन्यू राहिला तर पुढे का फोकस पूर्णपणे राहून करूयात जाईल. करूयात काय विषय नाही. आता बॅच नंबर आय थिंक 8 सकाळची मॉर्निंगची बॅच संपत आली आता. सो या आठवड्यात ओके. तुम्हाला गायडन्स भेटून जाईल, काय प्रॉब्लेम नाही. नाही बाकी काही कसं शेवटचेच ऍटमॉस्फिअर आहे आता? मला येस येस शेवटचेच शेवटचा 2-3. येस येस शेवटलाच तुम्हाला सांगतोय, म्हणून म्हटलं की बॅच संपत आली आहे, सो आता तुम्हाला शेवटचे लेक्चर्स अटेंड करता येतील. चालेल चालेल सर, नक्की कळवा मला. कसं ऍटमॉस्फिअर आहे दुबईला सध्या? थोडं गरम होतंय, पण अच्छा. मुंबईपेक्षा तरी बरंच होतं. अच्छा. चांगलाय चांगलाय. सर गुड मॉर्निंग. क्लायमेट चेंजमुळे. गुड मॉर्निंग सौरभ सर. काय म्हणत होता सरजी? नाही नाही, क्लायमेट चेंज खूप आपल्या इकडे होत होतं ना, त्याचा जरा तुम्हाला आजार पण. त्याचा खूप जास्त त्रास झाला असेल की बाबा, हो हो हो. इंडिया परत धावपळ दुबई त्यात धावपळ. मुंबई, पुन्हा हो ट्रॅव्हलिंग. नक्की. चांगलाय. बाकी सध्या काय सुरू आहे दर सर, की अजून ट्रेडिंग मध्ये पाहिजे तसा फोकस नाहीये? नाही होते फोकस, ओके. स्ट्रगल चालू आहे आता. आता ओके. बघूया आता थोडं परत गाडी चालू करे पहिल्यासारखं नाही होत आहे, ते कळूनच क- आलं. कधी मुहूर्त कधी? लवकरात लवकरच नक्की. अच्छा. मे बी आजपासून होईल, कारण आज तुमचं सेशन अटेंड करतोय ना. अच्छा अच्छा अच्छा, मग काही थोडं प्रॉब्लेम नाही आज बर. शिव्या खाणारच म्हणजे थोडं. नाही, आज प्रत्येकांचा रिव्ह्यू होणार आहे. कसं कसं काय काय त्याच्यामुळं जे असेल ते बघूत. माझ्यापेक्षा घरातले खुश झाले. सरांचं लेक्चर आहे म्हणजे शिव्या खाणार म्हणजे थोडं सुधारणार तू. काय, ठीक आहे, ठीक आहे. काल पुण्याला एक छोटा मीटअप झाला, म्हणजे पुण्यामधले आपले काही आहेत चांगले लोक, त्यांच्यासोबत भेटण्याचा योग आला. त्यांच्यासोबत पण एक चांगला रोड मॅप केला की बाबा काय होतंय, म्हणजे बऱ्यापैकी सगळे जॉईन होतील. जॉईन होता होता आपली स्टोरी आपण सुरू करूया, ठीक आहे. अगेन हे काय सिलेबस शिकवण्यासाठी आपण या ठिकाणी येत नसतो, बरोबर. जनरल गप्पा मारण्यासाठी आपण येत असतो. एखादा विकेंड जास्तच वेळ लागला आपल्याला पुन्हा येण्यासाठी, बट स्टील ठीक आहे, शेड्यूल प्लस मायनस होत राहील, पण आपण नेहमी नेहमी भेटत राहणं आपल्या एकमेकांसाठी सोयीचं ठरतं. 2-3 उदाहरणापासून मला सुरुवात करायची आहे. बाकी सगळ्यांच्या सोबत गप्पा तरी मारायच्याच आहेत आपल्याला, ठीक आहे. पण एक 2-3 महत्वाची उदाहरणं घेऊन मला तुमच्यासोबत यावंसं वाटते की ठीक आहे, लोक जॉईन होत राहतील, बट आपण सुरू करूया. आपल्या इथं कोल्हापूरमध्ये एक जण आहेत आपल्या प्रिव्हियस बॅच मधले, एक फोटोग्राफर आहेत. एक चांगलं आपल्याकडून शिकून झाल्यानंतर पहिलं अकाउंट ऑब्विसली वॉश आउट झालं त्यांचं, फंडेड अकाउंट. आणि त्याच्यानंतर आहे ना, त्यांनी चांगल्या पद्धतीनं जम बसवला, चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग सुरू केलं, आणि त्याच्यानंतर त्यांनी अकाउंट सुद्धा क्लिअर केलं बरं काय. आणि अकाउंट क्लिअर झाल्यानंतर वेळ आली पे आउट घ्यायची, ठीक आहे. आता पे आउट घ्यायचं आहे तर मग क्रिप्टो वॉलेट वगैरे ओपन करावं लागेल ऑब्व्हियसली, ठीक आहे. मग रात्री 10-10:30 वाजताच्या आसपासचं आमचं डिस्कशन सुरू झालं की बाबा विथड्रॉल्स वगैरे घेऊयात. बाकी मी त्यांना गाईड करत होतो की क्रिप्टो वॉलेट कसं ओपन करायचं, काय करायचं. आणि अनफॉर्च्युनेटली मी ऍक्च्युली काल सुद्धा हे एक्झाम्पल शेअर केलं बरं काय. आपण काल जे पुण्याच्या मीटअपला आपण सगळेजण एकत्र आलो होतो, त्यांना माहित आहे मी काल हे मुद्दाम एक्झाम्पल सांगितलेलं होतं की कशा पद्धतीचे दिवस असू शकतात किंवा कशा पद्धतीच्या गोष्टी होऊ शकतात. तर त्यांनी अकाउंट सुद्धा क्लिअर केलं बऱ्यापैकी. त्यांचं त्या ठिकाणी आम्ही विथड्रॉलची प्रोसेस करायला लागलेलो. रात्री 10:30-11 वाजले. मी त्यांना समजावून सांगायचा ट्राय करायला लागलेलो, आणि ऍक्च्युली मी पण त्या दिवशी खूप जास्त ट्रॅव्हल करून आल्यामुळं मी ट्राय केला मला पुश करायचं, पण त्यांच्या एंडनं त्या गोष्टी त्यांना थोडंसं समजण्यासाठी प्लस मायनस होत होत्या. मग शेवटी 10:30 पावणे 11-11च्या आसपास मी त्यांना म्हटलं की आपण सकाळी उठून हे पे आउट रिक्वेस्ट करूया. आणि ही ऍक्च्युली माझी चूक झाली म्हणू शकताय तुम्ही.
सकाळी उठून पे आउट रिक्वेस्ट करायचं म्हणून मी त्यांना सांगितलं. साधारणपणे $180-200 आसपास त्यांचा पहिला पे आउट होता. ठीक आहे. अमाऊंट मॅटर करत नाही, पण पहिला पे आउट कायमच मॅटर करतो. जसं की या ट्रेडिंगच्या इंडस्ट्रीमध्ये मी कायम सांगत असतो की 1,000 लोकांच्या मागे फक्त 3 जण असतात जे फंडेड अकाउंट क्लिअर करतात. आपल्यापैकी किती लोक फंडेड अकाउंट क्लिअर करायला लागलेत हे तुम्ही आठवड्याच्या आठवड्याला बघायलाच लागलाय. ठीक आहे. त्या तिघांच्या मध्ये येऊन सुद्धा त्यातून परत पे आउट काढणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त कमी आहे. ठीक आहे. त्या लेवलला ते सर आले होते. पहिली अचिव्हमेंट असते किंवा फंडेड अकाउंट क्लिअर करणं, आणि दुसरी अचिव्हमेंट ही असते जो आपल्याला या इंडस्ट्रीमध्ये कॉन्फिडन्स खूप जास्त लेवलला वरती घेऊन जातो, ते म्हणजे पे आउट. मग त्या दिवशी मी असं बोलल्यानंतर आम्ही सकाळी पे आउट रिक्वेस्ट करायचा विषय केला, आणि त्याच्यानंतर मी झोपी गेलो आणि त्यांनी त्यांचा फोन घरी ठेवले आणि मित्रांच्या सोबत गप्पा मारण्यासाठी वगैरे बाहेर गेले रात्री 10-11च्या आसपास काहीतरी. त्यांचा मोबाईल ते घरी चार्जिंगला लावून गेले असतील किंवा घरी ठेवून गेले असतील, आणि अनफॉर्च्युनेटली काय झालं, त्यांच्या घरी छोटे छोटे पाहुण्यातली किंवा भाची ही जी लोक असतात ते खेळण्यासाठी किंवा त्यांच्या घरी सुट्टीला आले होते. मग आता मामांचा फोन, काकांचा फोन म्हटल्यावर गेम वगैरे खेळण्यासाठी म्हणून घेत असतात, आणि अनफॉर्च्युनेटली त्यांनी MT5 ओपन केला आणि धडाधड ऑर्डर्स प्लेस केल्या, आणि लिटरली सांगतो एक $5,000 अकाउंट क्लिअर केलेलं ज्याचा आम्ही पे आउट घेणार होतो. तर ते पे आउट एवढ्या काटावरती येऊन त्यांचं पे आउट तरी खूप जास्त लांब, त्यांचं पूर्ण अकाउंट वॉशआउट झालं. आणि म्हणजे अमाऊंट अगेन मॅटर नाही करत, पण ही गोष्ट एवढी मनाला टोचते. ह्या सगळ्या गोष्टीतनं एक मला तुम्हाला सांगायचं आहे बरं काय, करता करविता कोणीतरी आहे आपल्या सगळ्यांचा. ठीक आहे. अगेन हा सायकोलॉजीचा सेशन असतो म्हणून सांगितलं. आतापर्यंत या इन्फायनाइट पिप्सच्या फॅमिलीला जवळपास 1,000 लोकांनी व्हिजिट केली असेल, की बाबा एन्क्वायरी केली असेल, तुमचं कसं काय आहे, मग तुम्ही का शिकवता, तुम्ही बॅचेस का घेता, मग तुम्ही काय नेमकं तुमचं याचा उद्देश आहे, किंवा आम्हाला कसा प्रॉफिट होऊ शकतो, या त्यांच्या एंड त्यांची चौकशी करत असतात. त्याच्यापैकी काही मोजकी 100-150 लोकांनी चांगल्या पद्धतीने आपल्याकडनं ट्रेनिंग घेतलं, आणि आउट ऑफ दॅट तुम्ही आता इकडं 10-15 जण लोक या ठिकाणी आहात. प्रत्येक बॅचेस मधले 1-2 चांगल्या पद्धतीचे लोक आपल्यासोबत कायम असतात, आणि नंतर रेकॉर्डिंग बघणारे ढिगभर असतात. काय आपण एंड मोमेंटला ही सांगितलं असल्यामुळे. सो या सगळ्यातून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जसं की मी गॉड्स प्लॅन वरती भरोसा ठेवतो. आपल्या हातात काय आहे माहित आहे तुम्हाला, सगळ्यांना एक गोष्ट सांगतो, आपल्या हातात फक्त आणि फक्त प्रयत्न करायचं असतं. जसं विराट कोहली बोलतो ना की बाबा आपण फक्त त्याचे प्यादे आहोत, की आपण फक्त आपल्याकडे जे आहे हार्डवर्क करणं, स्मार्ट वर्क करणं, मेहनत करणं, बाकी ज्या वेळेला त्याला द्यायचं आहे तो देतो. ही गोष्ट तुम्ही सुद्धा बिलीव्ह ठेवा. बिलीव्ह यावरती का ठेवायला सांगायला लागलोय, असे पण आपल्या या कम्युनिटीमध्ये लोक आहेत जे पहिल्या बॅच पासून लगातार प्रयत्न करायला लागलेत. बरं काय, मी असं म्हणत नाही की ते प्रयत्न नाही करतात, लगातार प्रयत्न करायला लागलेत. बऱ्याच जणांचं $1 फक्त अकाउंट उरलं असतं ना, वॉशआउट व्हायचं उरलं असतं, तिथून त्यांनी कमबॅक केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने केलं. असे कितीतरी लोक आहेत ज्यांना साधारणपणे $500 टार्गेट आहे, तर $450 पर्यंत 4 ते 5 वेळेला गेलेत. माझ्याकडे तर एक मेंबर असे आहेत, $500 अकाउंट, $500 प्रॉफिट लॉक करायचा होता. पहिल्या वेळेला 402 वरून खाली आले, दुसऱ्या वेळेला 405 वरून कमी आले, तिसऱ्या वेळेला 407 वरून कमी आले, चौथ्या वेळेला 411 वरून कमी आले. म्हणजे एखाद्याला पेशन्स टेस्ट किती होऊ शकतात ह्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करायला लागलोय. मी तीच गोष्ट काय सांगायला लागलोय, अजूनही काही लोक आहेत जे पहिल्या बॅच पासून धडपायला लागलेत, पण त्यांना त्या लेवलला अजूनपर्यंत काय भेटलेलं नाही, सक्सेस भेटलेलं नाही. बरोबर. आणि काही मेंबर आहेत जे अगदी आता आलेत खूप चांगल्या पद्धतीने, जसं की सिद्धू दादांच्या, दादा म्हणून तुम्ही त्यांना सर म्हणत नाही कारण आता चांगले संबंध झालेत, यांनी पटापट मला वाटतं 4 ते 5 अकाउंट सुद्धा क्लिअर केले. ठीक आहे. बट अकाउंट क्लिअर करून सुद्धा जसे पाहिजेत तसे रिझल्ट आले नाहीत. बरं असं आहे काय सगळ्यांनाच रिझल्ट आले नाहीत? नाही, बऱ्याच जणांना रिझल्ट सुद्धा आहेत, बऱ्याच जणांनी पे आउट सुद्धा घेतलेत, बरेच जण चांगलं अर्निंग करायला लागलेत. काही जण एवढे सायलेंट किलर आहेत, त्यांचं मला स्ट्रिक्ट आहे की बाबा सर आमचं नाव तेवढं कुठं घेऊ नका, म्हणून मी त्यांचे बरेच असे आहेत 3-4 जण, त्याच्यामुळं त्यांनी सायलेंटली त्यांचं काम करायला लागलेत. काही आहेत ज्यांनी बॅच मध्ये विन झालेले आहेत, विन होऊन सुद्धा त्यातून नंतर ते डिस्कनेक्ट झालेले आहेत आणि परत
त्यांना प्रॉफिट जनरेट करता आलेलं नाहीये. काही जण बॅचेस मधले विनर लोक आहेत ज्यांनी माझ्याकडून अकाउंट घेतले आणि त्यांनी ते अकाउंट क्लिअर करून चांगल्या पद्धतीने पे आउट सुद्धा घ्यायला लागलेत. जसं मी नेहमी सांगतो की बाबा आम्ही जिथं चहा प्यायला जातो, अगेन मी प्रोफेशनवर ते कोणाच्या बोलत नाहीये, पण मी एक एक्झाम्पल सांगायला लागलो. आम्ही जिथं चहाला जातो त्या अभिदादांनी काल शुक्रवारी $5,000 टू फेजचं अकाउंट क्लिअर केले. एकदा नाही 2 वेळेला. जे 1,000 मधले 3 अकाउंट क्लिअर करतात त्यापैकी एखाद दुसरा असा असतो जो 2 फेजचं 3 फेजचं अकाउंट क्लिअर करतो. त्या अभिदादांनी ₹5,00,000 आसपासचं $5,000 अकाउंट सेकंड फेजचं अकाउंट क्लिअर केलं, जे की मीच त्यांना दिलं होतं. म्हणजे मला या सगळ्याचा सांगायचा काय उद्देश आहे, प्रत्येकाची एक वैयक्तिक जर्नी असणार आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करायचे आहेत, पण प्रयत्न एवढे नक्की करा की आपल्याकडे यश खेचून आणलं पाहिजे. ठीक आहे. थोडंसं सायकोलॉजीचं सेशन असल्यामुळे तुम्हाला मगाच एक्झाम्पल सांगितलं की बऱ्याच वेळेला आपले टायमिंग थोडीशी प्लस मायनस जरी झाले तरी सगळ्या गोष्टी आपल्या हातात आल्या ज्या वेळेला वाटायला सुरू होणार आहे त्याच वेळेला कुठेतरी निष्ठायला सुद्धा सुरू व्हायला लागल्यात असं वाटू शकतं. पण यामुळं नाराज व्हायचं आहे काय, मी त्यांना समजून सांगितलं की बाबा ठीक आहे, तुम्ही ही गोष्ट अचीव्ह केली होती. अगेन सेम एक्झाम्पल, काल आपण पुण्यामध्ये ज्यांना भेटलो ते प्रवीण सर असतील. प्रवीण दादांच्या बरोबर माझं खूप चांगल्या पद्धतीनं लिटरली प्रवीण सर मला नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये असतात बरं का, की बाबा सर मी असं अकाउंट घेतलंय, म्हणजे ऍक्च्युली मीच अकाउंट घेऊन दिलं होतं त्यांना, की बाबा आता कसं पुढची जर्नी असावी, तर असं तुम्हाला हा प्लॅन दिलाय आणि या प्लॅन पद्धतीने तुम्हाला वर्कआउट करायचं आहे. ठीक आहे. मग प्रवीण सरांनी त्या पद्धतीने वर्कआउट केला आणि अनफॉर्च्युनेटली या 2 आठवड्याच्या मध्ये ते डिस्कनेक्ट झाले माझ्यासोबत. ठीक आहे. मग याचा काय नेमका रॉंग इम्पॅक्ट होतो तुम्हाला त्याचं एक्झाम्पल सांगतो. $350 अकाउंट क्लिअर करून $350 आसपास ते प्रॉफिट मध्ये होते. त्यांचे सगळे रूल्स क्लिअर झालेले होते की बाबा नंबर ऑफ ट्रेडिंगचे दिवस कंप्लीट झालेले होते. त्याच्यानंतर बाकीचे 1.5% रोल त्यांचा कंप्लीट झालेला होता. पे आउट रिक्वेस्टसाठी 2 आठवड्याचे दिवस कंप्लीट झालेले होते. त्या 2 आठवड्यामध्ये ते आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतर ते माझ्यासोबत डिस्कनेक्ट झाले आणि अनफॉर्च्युनेटली त्यांनी तो $350 जर पे आउट रिक्वेस्ट केला असता तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांना तो पे आउट रिसिव्ह झाला असता. पण फक्त थोड्याशा गायडन्सच्या अभावामुळं त्याने अजून करूया ह्या नादामध्ये तो $350 प्रॉफिट सुद्धा घालवला आणि पूर्ण त्यांचा अकाउंट सुद्धा वॉशआउट झालं. म्हणजे मी तुम्हाला हे सगळ्यांना काय गोष्ट सांगायला लागलोय, माझ्या एंड आहे ना, म्हणजे आहे बऱ्यापैकी माझं ट्रेडिंग असतं, बाकी आपल्या बॉटचे डेव्हलपमेंट सुरू आहेत, अजून प्लस मायनस गोष्टी त्यामध्ये होत राहणार आहेत. ठीक आहे. फायनल प्रोडक्ट ऑब्व्हियसली तयार झालाय, पण त्याच्यासाठी रिस्क मॅनेजमेंटची एक पर्टिक्युलर काहीतरी गोष्ट करावी लागणार आहे. त्या सगळ्या गोष्टींचा आमचा सुरू आहे. बाकी नवीन बॅचेस सुरू असतात. बाकी नवीन मुलांना खूप जास्त डाऊट्स पडत असतात. त्यांचे डाऊट्स ज्या त्या वेळेला क्लिअर करणं गरजेचं आहे. मग अशा वेळेला तुम्ही माझ्या हक्काचे जे लोक आहे तुमच्याकडून हे मी एक्सपेक्ट करू शकतो की मागं लागून तुम्ही मला तुमचे डाऊट्स क्लिअर करून घ्यायला पाहिजे. तुम्ही तुमची जर्नी माझ्यासोबत शेअर केली पाहिजे. तुमचं काय चाललंय काय नाही हे शेअर केलं पाहिजे. जर प्रवीण दादांनी ते 2 आठवड्याचा गॅप ठेवला नसता तर त्यांनी $350 प्रॉफिट त्यांना रिसिव्ह झाला असता. त्यानंतर मी त्यांना पुढचं $25,000 किंवा $50,000 अकाउंट परचेस करायला लावला असता आणि ते आपल्या $1,00,000 जर्नीमध्ये 2-3 स्टेप डायरेक्ट पुढे गेले असते. पण या सगळ्या गोष्टींच्यामुळं ते माझ्यासोबत बोलले नाहीत किंवा त्यांचं आणि माझं कनेक्शन ठीक झालं नाही किंवा ते नेमकं अशा वेळेला काय करायला पाहिजे हा गायडन्स योग्य वेळेला भेटला नाही. त्याच्यामुळे परत ते झिरोला आले. परत आता 0 पासून त्यांना वरती जावं लागणार आहे. मग ह्या गोष्टी का होतात, कुठंतरी एक ऑकवर्डनेस असू शकतो की बाबा सारखं किती यांना मेसेज करायचा, सारखं किती फोन करायचा, हे असू शकतं बरं काय, नाही असं नाही. मी आता या सेम अपोजिट डायरेक्शनला एक एक्झाम्पल सांगतो की सौरभ सरांचं. मला वाटतंय कमीत कमी दिवसातून आमचे 5 ते 6 कॉल्स तरी हमखास मिनिमम होत असतील. त्यापैकी मी 2-3 कॉल रिसिव्ह सुद्धा करत नाही, पण म्हणून तो माणूस थांबलाय काय बघा. आज तुम्ही जेवढे या ठिकाणी जॉईन झालाय त्या सगळ्यांच्या मध्ये सक्सेसफुल कोण असतील तर ते सौरभ सर आहेत. का? कारण त्यांनी पे आउट घेतलाय आणि पहिलाच पे आउट त्यांनी ट्रिपल डिजिट दणक्यामध्ये घेतलाय. ठीक आहे. त्यांच्या पुढच्या गोष्टी डायरेक्ट रिझल्ट मधून दिसतील अशी मी अपेक्षा करतोय. ठीक आहे. पण ह्या गोष्टी त्यांनी का अचीव्ह केल्या ते स्वतः सुद्धा सांगतील. मी काय सांगायची गरज नाही. ते स्वतः सुद्धा सांगतील की बाबा रोज आमचं बोलणं होतं, हे बरोबर आहे की ते बरोबर आहे, ते बरोबर आहे की ते बरोबर आहे. आणि आता 1-2 महिन्यामध्ये आमचे रोज बोलणं झाल्यानंतर त्यांचं स्किल एवढं डेव्हलप झालं की आता आम्ही ट्रेड कसा मॅनेज करायचा ह्याच्याविषयी नाही बोलत, तर या ट्रेडिंगच्या पुढे जाऊन काय करायचं
म्हणजे मी काल ज्या आपण पुण्याला मध्ये भेटलो होतो त्यांना सुद्धा सांगितलं की ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात या गोष्टी खूप कमी आहेत, याच्यापेक्षा अजून खूप पुढे गोष्टी तुमच्यासाठी बाकी आहेत. पण त्या लेवलला जायला तुम्हाला एक एक स्टेप तरी पुढे गेलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? सो त्या लेवलला प्रिपेअर राहण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी लवकरात लवकर तुमचं जे पण सुरू आहे, काही जण असणार आहेत जे ट्रेड प्लॅन करायला लागलेत, त्या ट्रेड प्लॅन त्यांचे सक्सेस होत नाहीयेत, नंबर ऑफ लॉसेसचे ट्रेड्स तुम्ही जास्त घेत असाल, सो तुम्ही प्रॉफिटमध्ये नसाल. काही जण मधल्या लेवलला असणार आहेत जे नो प्रॉफिट नो लॉसला असणार आहे, ट्राय करायला लागलेत पण त्यांना ते जे पाहिजे होतं तिथपर्यंत ते पोहोचू शकत नाहीत. आणि 3 नंबरच्या सेक्शनमध्ये काही लोक आहेत जे चांगल्या पद्धतीने प्रॉफिट जनरेट करायला लागतात पण त्यांना ते मेंटेन ठेवता येत नाही. ठीक आहे, बेस्ट एक केस असते त्याच्याविषयी मी डिस्कस करत नाही. आपण या ठिकाणी एक वर्स्ट केस सिनेरिओ डिस्कस करायला लागलोय, कारण बरेच जण कुठं नेमकं फसतात अडकतात, त्याच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. ठीक आहे, सो थोडस सगळ्यांनी आता परत फोकस होऊन पुढे जाण्यासाठी तयार राहायचंय, कारण मला वाटतंय मी 0 पासून म्हणजे $5,000 पासून $1,00,000 अकाउंटची जी जर्नी सांगितलेली होती त्या जर्नी सांगूनच ऑलरेडी मला वाटतं 4-1 महिने झाले असतील. तर ते 4-1 महिन्यांच्या मध्ये आपल्या पूर्ण बॅचेस मधले एक 2 ते 3च लोक असे आहेत जी गेलेत $50,000-1,000 पुढे गेलेले आहेत. ठीक आहे, $1,00,000 ज्यावेळेला अचीव्ह होईल त्यावेळेला आपल्या सगळ्यांच्या समोर ते रिव्हील करेलच मी. $1,00,000 पर्यंत जाण्यासाठी 2-3 जणच फक्त आहेत, बाकीचे सगळे 5,000, कोणी 10,000, कोणी 25 पर्यंत पोहोचलेत आणि बरेच जण अजून 5च्या इथंच अटकून बसलेत. तर असं का? तर याचं सिंपल विश्लेषण करणं गरजेचं आहे आपल्याला आपलं स्वतःचं. कारण काय होतंय, कधी आपण शांत बसून विचार करायची सवय नाहीये आपल्याला, आपण त्या सवयी स्वतःपासून मोडून घेतलेल्या आहेत. आपल्याला शांत बसून की बाबा माझं काय चुकायला लागलंय, माझं काय बरोबर आहे, ज्या वेळेला आपण ट्रेडिंग मध्ये सक्सेस होण्यासाठी विचार करत असतो तर त्यावेळेला सगळ्यात गोष्टी ह्या महत्वाच्या आहेत की आत्मपरीक्षण. मग स्ट्रॅटेजी शिकवल्या आणि तुमच्याकडे स्ट्रॅटेजी सुपूर्द केल्या म्हणजे ही सगळी कामं होणार आहेत काय? तर नाही. 2 ते 3 महत्वाच्या स्टेप्स आहेत. पहिलं सगळ्यात महत्वाचं, तुम्ही एज्युकेशन घेतलंय काय? 100%. एकच सेकंड. ओके, आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय सगळ्यांना आता? परफेक्ट. डिस्कनेक्ट झालं होतं, सॉरी. ओके, परफेक्ट. ठीक आहे, सो ओके, परफेक्ट. थोडासा नेटवर्क इश्यू आला होता, मी नेटवर्क चेंज केलं. ठीक आहे, सो 2-3 गोष्टी महत्वाच्या. जसं की सगळ्यात पहिली गोष्ट आहे स्किल म्हणजेच एज्युकेशन, आणि ह्या एज्युकेशन आणि स्किलच्या गोष्टी आहेत त्या प्रोव्हाइड करायचं काम माझं आहे. आता स्ट्रॅटेजी सगळ्या चालायला लागल्यात का? परफेक्ट एकदम चालायला लागल्यात. आणि मी त्या गोष्टी कधीच माझ्या इगोवरती घेणार नाहीये किंवा या गोष्टीने जर समजा भविष्यामध्ये जर काही कुठल्या स्ट्रॅटेजीमध्ये प्लस मायनस करायसाठी सिच्युएशन येईल, जसं की मध्ये आपण मार्च एप्रिलच्या आसपास सगळेजण डिस्कस करायला लागले, सर स्टॉप लॉस मोठे व्हायला लागलेत काय करायचं, सर स्टॉप लॉस मोठे व्हायला काय करायचं, कारण त्यावेळेला सिच्युएशनच अशी होती. 1-1 मिनिटाची कॅन्डल 100-100, 100-125 पिपची व्हायची, त्यावेळेला तुमचा स्टॉप लॉस हा अलगद मोठाच व्हायचा. पण त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं, अजून 1 महिना वाट बघूया आणि जर परिस्थिती बदलली नाही तर आपण आपल्या स्ट्रॅटेजी चेंज करूया. पण सिच्युएशन नॉर्मल झाली, सगळ्या स्ट्रॅटेजीज नॉर्मल झाल्या, तिथून पुढे सगळेजण बरंच भारी प्रॉफिट काढायला लागले. ठीक आहे, म्हणजे जर स्ट्रॅटेजी वाईज किंवा स्किल वाईज जर काय प्रॉब्लेमॅटिक गोष्टी असतील तर त्या ठिकाणी मी खंबीरपणे उभा आहे. हे मी नेहमी ज्या त्या वेळेला तुमच्या समोर येऊन सांगायला लागलोय. इव्हन आपल्यापैकी पण काही जण बोलले की बाबा सर आम्हाला जेवढं पाहिजे त्यावेळेला तेवढा प्रॉफिट सुटेना झालाय किंवा नो प्रॉफिट नो लॉसला राहायला लागलोय. तर मी ज्या वेळेला हे तुमच्याकडून यायला लागले त्या प्रत्येक वेळेला मी तुम्हाला एक टास्क सांगितलाय की बाबा तुम्हाला कुठली तुमची स्ट्रॅटेजी आहे, तर बाबा एक्स्ट्रीम. ठीक आहे, मागच्या एका आठवड्याचा मला एक्स्ट्रीमचे सगळ्या ट्रेड्सचं तुम्ही डिटेल्स लिहून पाठवा, नेमका अनालिसिस करून पाठवा, बॅक टेस्टिंग करून पाठवा. मग तेवढं झाल्यानंतर मग बाकी तुमच्याकडूनच तो पॉझिटिव्ह आवरा येतो की सर जी तुम्ही सांगायला लागलेलं ते बरोबर होतं, आमचंच कुठंतरी चुकत होतं. बरोबर आहे की नाही? मग हे का होतं?
कसं होतं, कधी होतं, ज्या वेळेला तुम्ही गोष्टी कॉन्शियसली बघायला सुरू करता त्यावेळेला मार्केटमध्ये तुम्ही ज्या कन्सेप्ट, बरं हे सगळं सांगता सांगता मी हे सुद्धा सांगतो तुम्हाला, तुमचा हा गैरसमज नको व्हायला की बाबा तुम्हाला सगळं मी सांगायला लागलो याचा अर्थ मला सारखंच प्रॉफिट होतोय काय, नाही. लॉसेस हा होत असतो, लॉसेस हा पार्ट ऑफ गेम आहे. तुम्हाला जसा लॉस होतो तसा मला सुद्धा होतो, पण एक सायकोलॉजीच्या लेवलला गोष्ट सगळ्यांनी समजून घ्या. प्रॉफिट झाल्यावर आनंद सुद्धा झाला नाही पाहिजे आणि लॉसेस झाल्यानंतर दुःख सुद्धा नाही झालं पाहिजे. एवढं निगरगट्ट ज्या वेळेला मन तुमचं होणार आहे त्यावेळेला ट्रेडिंगच्या क्षेत्रातून तुम्ही हळूहळू हळूहळू तुमची सायकोलॉजी एकदम स्ट्रॉंग होत जाणार. हॅलो, काय म्हंटल मी? हा बोला सर. झिरो सम गेम आहे म्हणा. 100% हा कसा गेम आहे म्हणजे तुम्हाला रोबोटिक काम केलं पाहिजे. डोकं तुमचं अनालिसिस आणि तुम्ही स्वतः या दोघांच्या मध्ये ज्यावेळेला तुमचं डोकं येईल ना त्यावेळेला सगळा विषय विस्कटायला सुरू होते. मी काल आपण भेटलो, सिद्धू दादा आहेत या ठिकाणी, प्राची मॅम आहेत. आम्ही सगळ्यांचं नेमकं काय चुकलं एक एक पॉइंट शोधून काढला. सगळ्यांचं एकच झालंय बरं काय, की काय आमचं ओव्हर ट्रेडिंग झालंय, आमचं लॉट साईज मेंटेन झालेलं नाहीये, आम्हाला दिवसाला तुम्ही सांगितलेले नियम आम्ही वापरलेले नाहीत, पण तुमची स्ट्रॅटेजी चालते. मग ही गोष्ट खरी आहे काय? 100% खरी आहे. मार्केटमध्ये 100 पैकी 95 लोक का लॉस मध्ये आहेत? याच मुळे आहेत. मग आपण काय वेगळं करायला लागलोय? आपण दुसरं कायच वेगळं करेना, आपण त्या 95 लोकांच्या सारखंच करायला लागलोय. आपल्याला जर त्या 5 लोकांसारखं व्हायचं असेल तर आपल्याला स्वतःला डिसिप्लिन ही लावलीच पाहिजे की नाही. आगाऊपणा करूनच चालणार नाही तुम्हाला अशा वेळेला, ठीक आहे. मग मी त्याच्यानंतर तुम्हाला परत सांगितलं की मला कन्व्हिन्स करा की बाबा तुमच्याकडून रूल्स ब्रेक होणार नाहीत. मग त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू आपलं डिस्कशन झालं, मग त्यानंतर आपण एक प्लॅन तयार केला की पुढे कसं जायचं, बरोबर आहे की नाही. सेम तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही स्वतःला अनालिसिस केलं पाहिजे की बाबा आपलं काय चुकायला लागलंय, बरोबर आहे की नाही. ज्या वेळेला मला 50,000 रुपयाचा इंडियन मार्केटमध्ये लॉस झाला, मी काय केलं, अजून एक 50,000 रुपये टाकून ते परत 50,000चा लॉस भरून काढूया म्हणून बघत बसलो काय? तर नाही. एवढ्या छोट्या वयामध्ये जर आपल्याला 50,000 रुपयाचा लॉस होत असेल तर आपण शांत बसून विचार केला पाहिजे. ही मला त्या वयामध्ये जर मला मॅच्युरिटी असेल तर आपण आता, मी स्वतः त्या वयापेक्षा आता 6-7 वर्ष पुढे आलेलो आहे, 7-8 वर्ष पुढे आलेलो आहे, तर आता आपण या लेवलला सगळी जर आपण आहोत तर प्रत्येकांना ती मॅच्युरिटी असलीच पाहिजे की नाही. आपलं काय चुकायला लागलंय. परत दुसरी गोष्ट, मी दरवेळेला सगळ्यांना काय सांगतोय, दरवेळेला एक वेगळी मिस्टेक करा, सेम मिस्टेक करूच नका, कधीच परत रिपीट करू नका. पण आपण परत 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 काय करतोय, सेम मिस्टेक परत करतोय. परत दुसरी गोष्ट, नवीन 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 गोष्टी ट्राय करायच्या की बाबा 5 मिनिटं झालं 15 मिनिटं, 15 मिनिटं झालं 5 मिनिटं, 15 मिनिटं झालं 1 तासाला जाऊया. जर तुम्हाला 15 मिनिटाच्या एक्स्ट्रीम वरती रोज एखाद दुसरा ट्रेड भेटायला लागलाय आणि तुम्ही जर प्रॉफिट काढायला लागलाय तर का शिफ्ट व्हायचं सांगा बरं दुसरीकडं. आता मला सौरभ सर आहेत, सौरभ सर मला म्हणतात अजून काय तर नवीन सांगा सर, अजून काय तर नवीन सांगा. तर सौरभ सर तुम्ही या एक्स्ट्रीम वरती जर एका आठवड्याला 500-500 700-700 डॉलरचा विड्रॉल घेऊ शकता, तुम्हाला गरज काय आहे लगेच दुसरं शिकायची आहे. हेच अजून जेवढं परफेक्ट करता येईल तेवढं करायचं आपण परफेक्ट. ह्या सगळ्या लाईन्स आपण ज्या वेळेला जोडणार आहे त्यावेळेला बरं ही सगळी जी गोष्ट आहे ही एकदम सोपी आहे काय, तर अजिबात सोपी आहे असं मी म्हणत नाही, पण अवघड पण नाहीये ना. कारण तुम्हाला आम्ही ज्या वेळेला या ठिकाणी होतो त्यावेळेला तुम्हाला जसं मी हक्कानं सांगायला लागलोय, आम्हाला सांगणार कोण होतं काय, मी तुम्हाला स्वतःहून विचारायला लागलो की प्राची मॅम मला विचारत जा, तुम्ही काय प्रॉब्लेम आहे मला सांगत जा, सिद्धू दादा मला बोलत जा, तुम्ही रोज काय करायला लागलाय मला सांगत जा, मला ज्या वेळेला टाइम भेटेल मी त्यावेळेला तुम्हाला एक्सप्लेन करेल. मी प्रत्येकांना स्वतःहून सांगायला लागले. बरं वास्तविकता ही गोष्ट तुमच्याकडून यायला पाहिजे का नाही. मी ह्या सगळ्या गोष्टी का करायला लागलोय की बाबा मला एक जेन्युअन ऑडियन्स पाहिजे. फक्त शिकवलं सोडून दिलं असं आपल्याला करायचं नाहीये. माझा असा हट्ट आहे की आपण या ठिकाणी शिकायला लागलोय तर आपण या ठिकाणी शिकून प्रॉफिट काढला पाहिजे, हा माझा हट्ट आहे. आणि या हट्टापायी या सगळ्या गोष्टी चालू आहेत, बरोबर आहे की नाही. मग तुमचे सुद्धा येस सरजे काय बोलायचंय. हा, थोडक्यात सपोर्ट आहे भरपूर. 100% मी माझ्या एंडनं आहे हो सपोर्ट करायला, तुम्ही घ्यायला तयार राहा. येस, ते सरांनी माईक ओपन केल्यामुळं हे व्हायला लागलं, ठीक आहे. बॅक साऊंड कोणाचं तरी येते हा त्यांचं मी म्यूट केला. येस, ठीक आहे. येस सरजी बरोबर आहे सुद्धा. हेच म्हणणं माझं महत्वाचं आहे की मी माझ्या एंडनं एवढे प्रयत्न करायला लागलोय की नाही, मग तुम्ही तुमच्या एंडनं सुद्धा जोपर्यंत मी वैतागायला लागलोय काय, बरं ठीक आहे, माझं ज्या वेळेला काम असतं मी लिटरली फोन उचलत नाही, मी सगळ्यांच्या समोर क्लिअर सांगायला लागलोय. पण ज्या वेळेला मी फ्री होईल त्यावेळेला तरी कनेक्ट होऊ शकेल का नाही
इथं सौरभ सर आहेत, मला मी सकाळी फोन केला नाही तर दुपारी करतात, दुपारी केला नाही तर संध्याकाळी करतात. एक मित्र म्हणून तो आणि मी खूप जवळचा आहे बरं काय, पण तो माझ्या प्रोफेशनचा रिस्पेक्ट करतो, कारण त्याला माहित आहे की बाबा मी अरे तुरे सुद्धा आता डायरेक्ट बोलायला लागलोय सौरभ सर वरून सौरभ, कारण मी आता मित्रत्वाच्या नात्याने आम्ही दोघं जण बोलायला लागलो. ठीक आहे, त्यांना हे सुद्धा माहित आहे की बाबा मी या लेवलला काहीतरी माझ्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे, माझ्याकडे एक दोन नवीन बॅचेस सुरू आहेत. जसं सौरभ सर बॅच मध्ये असताना त्यांना सारखे सारखे डाऊट्स पडत होते, आता तसंच ही नवीन बॅच सुरू असताना त्या मुलांना सुद्धा डाऊट्स पडू शकतात. ही त्यांना मॅच्युरिटी असल्यामुळं ते मला त्यांचं काम करतात किंवा फोन करून विचारणं. बाकी मी कॉलबॅक मी ज्या वेळेला फ्री होईल 100% त्यांना कॉलबॅक करतोय आणि मग आमचं परत जे राहिलेलं होतं ते डिस्कशन करतोय आणि एक एक अशी पुंजी गोळा करत करत त्यांनी ते स्किल डेव्हलप केले. मग तुमच्यापैकी किती जणांनी ही गोष्ट केली आहे माझ्यासोबत सांगा बरं, की बाबा मी रोज हे ट्रेड करायला लागलोय, माझा स्टॉप लॉस उडायला लागलाय. हे एक तुम्हाला क्लिअर सांगतो बरं काय, म्हणजे राग म्हणून घेऊ नका. जी तुम्ही स्वतःबद्दल जे गोष्टी म्हणजे मी एवढं सांगतोय की बाबा हे करा हे करा, जे तुम्ही पाठवत नाही ना ह्याचं एकमेव कारण तुम्हाला सांगतो, भलेही वाईट वाटू दे, तुमचा आळसपणा आहे बरं काय, म्हणजे तुम्हाला भलेही वाईट वाटू दे पण आणि एक दुसरी गोष्ट, चुकीच्या गोष्टी करायला लागला ह्याची लाज आहे, म्हणजे तुम्हाला खरोखर वाईट वाटू दे. जर तुम्ही बरोबर गोष्टी करत असता तर मला तुम्हाला शेअर करायला काही प्रॉब्लेम नव्हता. दोनच यामध्ये महत्वाचे पडाव आहेत. पहिली गोष्ट एक म्हणजे तुम्हाला मला शेअर करायचा कंटाळा आहे, किंवा दुसरी गोष्ट तुम्ही स्वतः काहीतरी चुकीच्या गोष्टी करायला लागलाय आणि माझ्याकडून बोलणी खावी लागणार आहे, या गोष्टीची लाज वाटते म्हणून तुम्ही शेअर करत नाहीत. पण याचा रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर बाकी आहे, तुम्ही सक्सेस नाही आहात. मी क्लिअरली सांगतो, या इंडस्ट्रीमध्ये अजूनपर्यंत एवढा टाइम, एवढी मनी, एवढा एनर्जी देऊन तुम्ही सक्सेस नाही आहात. सिंपल कारण आहे, कारण तुम्ही रूल्स फॉलो करत नाही आहात, तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करत नाही आहात, माझ्याशी कनेक्टेड नाही आहेत, तुमच्या काय मिस्टेक व्हायला लागल्या हे मला जज करायची संधी देत नाही आहेत, तुम्ही काय चुकायला लागलाय मला कळत नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही सुधारणा करत नाही आहेत आणि सेम गोष्ट रिपीट मोडवरती चालले, सेम गोष्ट रिपीट मोडवरती चालले. एक 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 गोष्ट जरी सुधारणा करत गेला की एक गोष्ट काय सिंपल, बाबा मी दिवसाचे 3च ट्रेड करणार, झालं. तुम्ही 100% पैकी डायरेक्ट 10% मध्ये येऊन पोहोचायला लागलाय. मी दिवसाला जर 3 ट्रेड्स केले तर तुमचं अकाउंट एका आठवड्यात वॉशआउट होणार होतं, ते 6 महिने तुमचं अकाउंट नाही वॉशआउट होणार आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगून देतो. अजून काय पाहिजे? दुसरी गोष्ट, लॉट साईज तुम्हाला मेंटेन करायला सांगितल्या, लॉट साईज फक्त मेंटेन करा. तुम्ही अगेन 100 पैकी 10 मध्ये आलाय, 10 पैकी 5 मध्ये गेला. तुम्ही बोलायला सिंपल सिंपल गोष्टी वाटायला लागलेत, बरोबर आहे. तिसरी गोष्ट, स्ट्रॅटेजी सोडून अजिबात काय करायचं नाही, परत त्यातला एखाद टक्का तुम्ही वरती आलेला. पुढची गोष्ट काय, गॅम्बलिंग वगैरे सगळा विषय जाऊ दे, सगळं ते न्यूज ट्रेडिंग अँड ऑल सगळं 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 जाऊ दे. प्रॉपर आपल्याला जर रिस्क फ्रीची स्ट्रॅटेजी आपण वापरली, त्यानंतर आपण एंट्री मॉडेल जे शिकलोय, आपली प्रॉपर कुठली स्ट्रॅटेजी फक्त घ्यायची हे सगळं जर बघितलं, त्यामध्ये मास्टर केला, तर ते 3-4% जे आहे तुम्ही अपसुकच त्या 100 लोकांच्या 3-4 लोकांच्या मध्ये बोलता बोलता झाला या ठिकाणी. मग या फक्त गोष्टी करायला तुम्ही स्वतः अडवायला लागलाय. त्या फक्त गोष्टी सुधारा, बाकी रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर येतील. मग हे सगळं करून झाल्यानंतर सुद्धा प्रॉब्लेम्स येतात. कुठल्या लेवलला? ज्या वेळेला पैसे यायला सुरू होतात ना, त्यावेळेला मग आपण हळूहळू आपण फुगायला सुरू होतो आणि मग त्यानंतरचा जो डाऊनफॉल असतो तो आपण म्हणजे तो डाऊनफॉल यावा ह्याच्यासाठी मी रिक्वेस्ट करायला लागलो तुम्हाला. का बरं? कारण ऍटलिस्ट तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्ही एकदा त्या सक्सेसची टेस्ट तरी घ्याल, बरोबर आहे की नाही. आपल्यापैकी 60-70 लोकांचा एक प्रॉब्लेम काय होतोय, सर फंडेड अकाउंट क्लिअर होतात पण त्याच्यानंतर पे आउटच्या अकाउंटला किंवा रिअल फंडिंगच्या अकाउंटला आम्हाला अकाउंट ब्रीच होतं. का होतं? सिंपल सायकोलॉजी आहे हो. तुम्ही ज्या वेळेला फंडेड अकाउंट क्लिअर करत असता, स्टेप मध्ये असता, स्टेज लेवलला असता, त्यावेळेला तुम्हाला माहित आहे एक चाकोरीबद्ध जीवन आहे. तुम्हाला एवढं टार्गेट आहे, $500 निघलं की तुम्हाला पुढचं अकाउंट भेटणार आहे. तुम्हाला एक नवीन ओपन अकाउंट भेटल्यानंतर तुम्हाला पुढे विंडोज नाही ना, किती पण प्रॉफिट करा. अरे $280 झालेत, फक्त $20 पाहिजेत मला, $300 करतो आणि मी अकाउंटचं विड्रॉल टाकतो, झालं. त्या $20 पायी हाय ते 280 पण गेले, ते अकाउंट क्लिअर केलेलं पण गेलं आणि सायकोलॉजी डोक्याची गेली ती गेलीच. परत आपल्याला ते रिकव्हर करायला परत 1-1.5-2 महिन्याचा वेळ लागतो. मग जर त्या $280 आपण कनेक्शन मध्ये असतो, कनेक्टेड असतो,
तर मी काय सांगू शकतो, ते 280 पहिला सेक्युअर करून घ्या. अकाउंट कुठं जाणार आहे काय? कुठंच अकाउंट जाणार नाहीये. आता 280 सेक्युअर केल्यानंतर त्यातल्या $200 एक $25,000 अकाउंट घ्या, जेणेकरून तुमच्याकडे 2 अकाउंट राहतील. मग आता $25,000 अकाउंट राहिलं कारण तुमच्याकडं, तर तुम्ही परत तुमच्या डोक्याला ते जसं घोड्याला बांधतात की आपल्याला सरळ एका दिशेने जायचं आहे, तसं तुम्ही $25,000 वरती फोकस देऊन काम कराल आणि इकडचं जे तुमचं सेकंडरी अकाउंट असणार आहे ते परत तुम्ही फोकस देऊन किंवा पुढचा पे आउट काढून आपण $1,00,000 पर्यंत कसं जाऊ शकतो या फोकसनं तुम्ही काम कराल. मग ह्या गोष्टी तुम्हाला कळणार कधी? ज्या वेळेला आपल्या समोर एक टार्गेट असेल त्यावेळेला. बरोबर आहे की नाही? बाबा मला आता समजा माझं हे वय आहे की मला लग्न करायचंय, ठीक आहे. आता लग्न जरी करायचं म्हटलं की सोनं नाणं ते बाकीचे सगळे खर्च, जेवण, ते हॉल हे ते म्हणायचं गेलं की एक 10-15 लाखाचं चांगल्या आसपास मला लग्न करायचं असेल तर 10-15 लाखाचा खर्च येणार आहे, ठीक आहे. मी रॅन्डम सांगायला लागलो बरं काय. आता माझ्याकडे 15 लाख रुपये मला खर्च करायचा आहे. समजा माझं लव्ह मॅरेज आहे, मला घरातून परमिशन भेटणार नाही आणि खर्च माझं मला करायचंय. मग अशा वेळेला काय करणार तुम्ही? 15 लाख रुपये तुमचं तुम्हाला खर्च करावा लागणार. जर तुम्ही मुलगा असाल तर मुलीच्या घरी तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागेल. मग त्यांना कन्व्हिन्स करायचं असेल तर तुमच्याकडे पैसे असले पाहिजेत. तुम्ही सगळ्या गोष्टी क्रेडिटवर नाही करू शकत. मग 15 लाख रुपये जर मला वर्षाला कमवायचे आहेत माझं लग्न होण्यासाठी, काय प्लॅन आहे तुमच्याकडे 15 लाखाचं? ठीक आहे. सतीश सरांना असं वाटायला लागले की त्यांना एक कार घ्यायची, टाटा सियारा, एक 18 लाख रुपये पर्यंत येत्या. त्यांचं एक स्वप्न आहे 2027 मध्ये त्यांना कार घ्यायचं आहे. बरं, तुम्हाला 2027 ला कार घ्यायचंय, मला तुम्ही ग्राउंड लेवलला येऊन सांगायचं तुमच्याकडे काय याचा प्लॅन आहे सरजी. तर प्लॅन काय नाही, मी ट्रेडिंग मधून काढणार आहे. ठीक आहे, ट्रेडिंग मधून काढणार आहे. कधी सुरू करणार आहे? पुढच्या महिन्यामध्ये मी सुरू करणार आहे. बरं ठीक आहे, आजपासून पुढच्या महिन्यापर्यंत तुमचं काय प्लॅन आहे? तर मी प्रॅक्टिस करणार आहे. ठीक आहे, प्रॅक्टिस करायला लागलोय. मग ते प्रॅक्टिस बरोबर आहे काय चुकीचं आहे तुम्हाला कोण सांगणार? नाही सर, मी तुम्ही सांगितलेले व्हिडिओ बघायला लागलोय, त्यातून मला गोष्टी कळायला लागल्या. बरं, त्या गोष्टी कळायला लागल्या असं तुम्हाला वाटायला लागलंय हो, पण ऍक्च्युअल मध्ये कळल्यात की नाही हे जज कोण करणार? ज्याला माहित आहे तो करणार ना. तुम्हाला फक्त वाटायला लागलंय मला माहित आहे, वाटायला लागलंय मला माहित आहे, आणि खरोखर त्या गोष्टी बरोबर आहेत. यामध्ये ढिगभर अंतर आहे. हे अंतर तुम्हाला कमी करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो की बाबा सांगा काय चुकायला लागले. स्किल वाईज काय प्लस मायनस होत असेल तर मी सांगेल ना तुम्हाला, सर हे बरोबर आहे, सर हे चुकीचं आहे. फक्त एवढंच तुम्ही दुरुस्त केले की झालं, तुम्ही यातून बाहेर पडला. बरोबर आहे की नाही? मायक्रो प्लॅनिंग सगळेजण करा. ट्रेडिंगची इंडस्ट्री असू दे किंवा कुठलीही इंडस्ट्री असू दे, अंदाधुंद कुठल्याही इंडस्ट्रीत झालं म्हणून महापूर आलाय म्हणून पोहायला जायचं काय नाही. कुठंतरी एखादा भोवरा आला की त्यात कशी आपण जाऊन बुडून जाईल कळणार पण नाही. मगाशी मी एक गोष्ट बोललो, प्रॉफिट झाल्यानंतर आनंद सुद्धा झाला नाही पाहिजे आणि लॉस झाल्यानंतर दुःख सुद्धा झालं नाही पाहिजे. याचा काही जणांनी जर चुकीचा अर्थ काढला आणि 50,000 रुपये टाकले, सरांनी सांगितले दुःखी व्हायचं नाही, अजून 50,000 टाकूया. नाही नाही, सरांनी मला सांगितलंय लॉस झाला तर दुःख व्हायचं नाही, मग आपण ट्रेडर कसलं? नाही नाही, अजून 50 टाकूया. असं करत 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 मागं बघितल्यानंतर पूर्ण सगळं आपण रिकामं झालेलं असणार आहे. आणि तरी सुद्धा तुम्हाला जर दुःख होत नसेल आणि त्यावेळेला जर तुम्ही मला सांगितलं की सर तुम्हीच सांगितलेलं की प्रॉफिट झाल्यानंतर आनंदी व्हायचं नाही आणि लॉस झाल्यानंतर दुःखी व्हायचं नाही, तर या सेन्सला काही अर्थ नाही. थोडक्यात मी काय सांगायला लागलोय, आपण ऍज अ ट्रेडर ज्या वेळेला ग्रो व्हायला लागलोय त्यावेळेला आपली मेंटॅलिटी, आपली मानसिकता, आपली सायकोलॉजी एक स्ट्रॉंग पद्धतीने बिल्ड होण्यासाठी काही गोष्टी, जसं आपण एखादं ऊसाची ट्रॉली बघतो, त्या ऊसाच्या ट्रॉलीमध्ये जास्तीत जास्त ऊस मावला पाहिजे ह्याच्यासाठी त्याची जी आजूबाजूची बाकडी असतात ती मोठी नाही करत, त्याच्यावरती मोकं लावतात की बाबा तो ऊस चांगल्या पद्धतीनं काय झाला पाहिजे, अजून 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 त्यामध्ये भरला पाहिजे म्हणून. त्यामध्ये असं जे अलीकडची बाकडी असतात ती मोठी नाही करत. म्हणजे कॉमन सेन्स काय सांगायला लागलोय, काही फक्त गोष्टींचा सहारा दिला तर आपल्या जो ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पडतो आणि आपली एक प्रगती चांगल्या दिशेने वरती जायला सुरू होते. या हिशोबानं तुम्हाला त्या ट्रॉलीमध्ये किती टनचं ऊस भरायचा आहे, तो कुठल्या लेवल पर्यंत, किती किलोमीटर पर्यंत घेऊन जायचं आहे, मग त्या ट्रॉलीला ती एक ट्रॉली की 2 ट्रॉली आहे, मग त्या दोन्ही ट्रॉलीला जर ट्रॅक्टर ओढणार असेल तर तो ट्रॅक्टर किती कॅपेबिलिटीचा असला पाहिजे, मग जाताना किती चढ असणार आहे, मग त्या चढावरती सुद्धा ही ट्रॉली दोन्ही घेऊन जाऊ शकते की नाही. या सगळ्या गोष्टींचं आपल्याला मायक्रो प्लॅनिंग हा एक्झॅक्टली कुठून भरतो हे तरी झाले. आता हे आपण कुठून भरतो हे मी इथं आहे, माझ्याकडून तुम्ही जे नॉलेज भरून घेतलेलं आहे त्याच्यामुळे तो एक डाऊट तुमचा क्लिअर झालाय. पण तिथून पुढे तुम्हालाच घेऊन जायचंय की नाही या सगळ्या गोष्टी, बरोबर आहे की नाही. या गोष्टींना तुम्हाला पुढे घेऊन जायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज घेतलेलं आहे तुम्ही, फक्त काही किरकोळ गोष्टी आहेत
त्यांना एक्झिक्यूट करत चला, इम्प्लिमेंट करत चला. त्यामध्ये काय डाऊट्स यायला लागले ते ज्या त्यावेळेला माझ्याकडून क्लिअर करत चला. ठीक आहे. आपलं आयुष्य आणि आपण ट्रेडिंग ह्या दोन्ही सिमिलर गोष्टी आहेत. आपण असं सांगतोय काय बघा बरं, आठवड्यातले समजा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, तुम्ही 5 दिवस स्वतःला तरी अनालिसिस करून बघा. रोज आपला मूड छान असतो काय? एक दिवस छान असतो. मनोज सर आलेले आहेत बरं का. मगाशी मी जी कहाणी सांगितलेली आहे ती मनोज सरांची सांगितलंय. म्हणजे तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की मी आदांतरी कुठल्या पण कहाणी सांगायला लागलोय. या ठिकाणी आता जे मनोज सर जॉईन झाले त्यांचीच मगाशी तुम्हाला कहाणी सांगितलेली आहे. ठीक आहे. मी मगाशी आता काय सांगत होतो, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार 5 दिवस घ्या. या 5ही दिवशी तुमचा मूड छान असणार आहे काय हो? एखाद दिवस तुम्हाला खूप भारी वाटेल, विनाकारणच छान वाटेल. ठीक आहे. मग एखाद दिवशी असे सडू टाईप तुम्ही फील करून बसाल, काय आज छान वाटेल मला, काय वातावरण पण पाऊस आहे आणि मला काय छान वाटेना. समजा असं दर्शन सरांचं म्हणणं असेल की बाबा काय पाऊस वगैरे मला काय छान वाटेना. सेम टाइमला प्राची मॅम खूप जास्त एक्साइटेड झालेल्या असतील. अरे वा, आज पाऊस सुरू झालाय, मस्तपैकी कुठेतरी राईड करून येऊया, कार काढूया, मस्तपैकी आपली मान्सूनवाले प्लेलिस्ट लावूया आणि एक राईड करून येऊया. म्हणजे दोन व्यक्तींचं पर्स्पेक्टिव्ह वेगळे वेगळे. दर्श सरांचा पर्स्पेक्टिव्ह काय की बाबा उगाच गिच नको, बाहेर गेलं, भिजलं, सर्दी आली, आजारी पडलो, उगाच कशाला लढतर करून घ्यायची. प्राची मॅम काय त्या ठिकाणी म्हणणार आहेत, हा मोमेंट आहे, हा माझा मोमेंट आहे, मी उद्या काय होईल हे मलाच माहित नाही. सो आजचा हा मान्सून मी का मिस करू? आजचा हा पाऊस मला एन्जॉय करायचा आहे, मला पूर्ण मनसोक्त होऊन भिजायचं आहे, हे सगळं अनुभवायचं आहे. मला मान्सूनचा तो पाऊस अनुभवायचा आहे. मला त्यामध्ये माझी फेवरेट गाण्याची लिस्ट बघायची आहे आणि मला हा मोमेंट नाही मिस करायचा. मला या माझ्या जवळच्या लोकांच्या पासून हा मोमेंट मिस करायचा नाही. दोघांचे पर्स्पेक्टिव्ह वेगळे वेगळे आहेत की नाही. याच ठिकाणी अजून एका तिसरा दिवस असेल, कोणाच तरी काहीतरी जाता जाता कोणाचा तरी डॅन्स झाला गाडीचा, तो वैतागलेला असणार. समजा आपल्यातलं सिद्धू दादा कायम बाहेर ट्रॅव्हलिंग मध्ये असतात, त्यांनी कुणाला जाता जाता त्यांची काही चुकी नव्हती, कोणीतरी येऊन डॅश केला आणि त्यांना आजचा दिवसच खराब आहे माझा, मला आज काय चिडचिड व्हायला लागले सारखे. म्हणजे मी काय सांगायचा प्रयत्न करायला लागलोय, प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी वेगळा वेगळा आहे की नाही. ट्रेडिंग सुद्धा तसंच असणार आहे हो. मी आधीपासूनच सांगत आलोय, ट्रेडिंग आणि आयुष्य या दोन्ही गोष्टी एकसारख्याच आहेत. तुम्ही त्याला बरोबरच घेऊन गेलं पाहिजे. म्हणजेच आता ह्या दोन गोष्टी तुम्हाला परत पुढे घेऊन जातोय. एक दिवस माणूस डिप्रेशन मध्ये, दुसरा दिवस माणूस डिप्रेशन मध्ये, दुसरा आठवडा माणूस डिप्रेशन मध्ये, दुसरा महिना माणूस डिप्रेशन मध्ये. आता माणसाला डिप्रेशनचे सवय लागले, त्या डिप्रेशन मध्ये बाहेरच येऊ वाटत ना. तो डिप्रेशन म्हणजेच कम्फर्ट झोन झालाय. म्हणजेच तुम्ही आज लॉस करायला लागलाय, उद्या लॉस करायला लागलाय, परवा लॉस करायला लागलाय, लॉस करून परत नाराज व्हायला लागलाय. तुम्हाला त्या लॉसेसच्या फेज मधून बाहेरच यायचं नाही हो. का? कारण डिप्रेशन मध्ये असलेल्या माणसाला कोणी सल्ला द्यायला गेला तरी तो सुद्धा डिमोटिवेशन म्हणूनच घ्यायला लागलाय. त्याला बाहेर पाडण्यासाठी जर कोणी हेल्प करू इच्छितोय तर तो त्याला हेल्प करायची परमिशनच देत नाही. सेम तुम्ही सुद्धा जर तुम्ही लॉस करताय, तुम्हाला प्रॉफिट होत नाही, तुम्हाला कोणतरी सांगायला लागलाय की बाबा काय चुकायला लागलंय सांगा, जर तुम्ही त्या ठिकाणी विचारत नाही तर तुम्ही ट्रेडिंग असू दे किंवा आयुष्य असू दे, सुसायडल वेव्हच्या ठिकाणी तुम्ही शिफ्ट व्हायला लागलाय. म्हणजे लिटरली घेऊ नका, पण एक गोष्ट सांगायला लागली की या गोष्टी अशा आहेत ज्या पावला पावलाला तुम्हाला गायडन्स लागणार. कधीपर्यंत? जोपर्यंत तुम्ही 1-2 पे आउट घेत नाही तोपर्यंत. त्यानंतर तुम्ही मला ब्लॉक करून टाका, नाही तर तुमचं स्वतःचं काहीतरी सुरू करा. त्याच्यानंतर माझी घंटा तुम्हाला गरज नाही लागणार आहे. पण तोपर्यंत मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय, मी सांगत नाही तोपर्यंत माझ्यासोबत राहायचंय. माझं ह्या क्षेत्रातलं एक पॅरेंटिंग घेतलंय असं समजा, आणि त्या गोष्टींच्या पासून मी तुम्हाला चुकीच तरी 100% गाईड करणार नाहीये. ही गोष्ट तुम्हाला आजपर्यंत कळलेली असेल. त्या गोष्टींच्या वरती विश्वास ठेवून कनेक्टेड राहा. मी अगेन सांगायला लागलोय, माझ्यासाठी हेडेक असलं तरी सुद्धा तुमच्यासाठी ही गोष्ट सांगायला लागलोय. कारण एकदा तुम्ही मास्टर झाला की तुम्ही तुमचं कुटुंब, तुमच्या आजूबाजूचं वलय, तुमच्या जवळची लोक, तुमची गर्लफ्रेंड असेल, तुमचा बॉयफ्रेंड असेल, तुमची आई असेल, तुमचे वडील असतील, तुमची भावंड असतील, तुमची लाईफ पार्टनर असेल, तुमची बायको असेल, तुमचा नवरा असेल, तुमची मुलं असतील, तुमचं आजूबाजूचं सगळं वातावरण चेंज होऊन जाणार आहे. तुमचं पूर्ण सराउंडिंग चेंज होऊन जाणार आहे. मला स्वप्न दाखवायची नाहीयेत, पण आपण ज्या गोष्टी बघितल्यात, आपण ज्या गोष्टी शिकलोय त्या फक्त इम्प्लिमेंट करून आपल्याला त्या लेवल पर्यंत जाण्यासाठी जे डोक्यातले ब्लॉकेजेस आहेत ते फक्त क्लिअर करायला लागले. मरगळ झटका हो, एकदा 1-2-3 महिने या क्षेत्राला देऊन बघा, फक्त प्युरिटीनं देऊन बघा, एक ऑनेस्टली. आणि हे क्षेत्र असं आहे बरं काय, या क्षेत्राला बेईमानी चालत नाही किंवा तुम्ही चुकीच्या पद्धतीने काय गोष्टी, हे
जास्त जसं आपण म्हणतोय की बाबा हा जमाना राक्षसांचा आहे, या जमान्यामध्ये चांगल्या लोकांचं काय नाही, फक्त वाईट लोकांचं अधिराज्य आहे. हे तुम्हाला क्षेत्र आहे, तुम्ही चांगलं वागा वाईट वागा, तुम्हाला फक्त डिसिप्लिन फॉलो करायचे, तुम्हाला याचा रिवॉर्ड भेटून जाणार आहे. पण ते कधी करणार तुम्ही? ज्या वेळेला तुम्ही यामध्ये प्रॉपर जे नियम सांगितलेत, रूल सांगितलेत, रेग्युलेशन सांगितलेत ते फॉलो करून स्किल डेव्हलप करायच्या मागे लागला तर 2-3 महिने बास आहे तो तुम्हाला यातून बाहेर पडायला. एकदा फक्त लाईफ टाईम एक गोष्ट अचीव करा, स्किल डेव्हलप करा, आयुष्यभर तुम्हाला एक क्षेत्र खूप चांगलं पोसेल, लिटरली पोसेल. त्या क्षेत्राला तेवढं स्किल डेव्हलप करण्या एवढं लक्ष द्या. मी काय सांगितलं, एकदा तुम्ही यामध्ये मोडगार झाला, असं नाही की अंदाधुंद कुठलं पण ट्रेडिंग करायचं आहे. आपण प्रॉपर शिकलोय, आपला लॉस होऊ शकतोय असं आपण काय बघितलंय का या ठिकाणी? जरी लॉस झाला तर रिकव्हरीची उद्या चान्सेस आहेत, कारण आपण लिमिटेड ट्रेड्स घ्यायला लागलोय. ज्या ज्या गोष्टी पाहिजे होत्या, जो जो चौकोन पाहिजे होता, त्यात सगळे चौकोन तुम्हाला आखून दिलेले आहेत. त्या चौकोनाच्या बाहेर जायचं नाही, पण तो चौकोन आत बसून बसूनच कसा मोठा करता येईल, सगळ्या बाजूने तो चौकोन कसा मोठा करता येईल, ही तर ऍटलिस्ट गोष्ट बघितली पाहिजे. की बाबा त्या चौकोनात कुठेतरी छिद्र पाडायचा आणि बाहेर पडायचा प्रयत्न करायचा. बरोबर आहे की नाही? तर ज्या गोष्टी तुम्हाला सांगून दिलेल्या आहेत, ज्या गोष्टी मांडून दिलेल्या आहेत, त्या गोष्टी तुम्हाला फॉलो केल्याशिवाय यामध्ये घंटा तुम्हाला सक्सेस भेटणार नाहीये. सॉरी फॉर दी वर्ड, बट हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. जसं की समजा आपल्यातला आदित्य सर असतील, आदित्य सरांना मागच्या एका महिन्यामध्ये फिबोनाचीच्या सेटअप वरती लॉसेस झाला. अहो पण त्या अभिदादांनी त्या फिबोनाचीच्या सेटअप वरती $5,000 2 अकाउंट क्लिअर केले. हो, मग तुमचं काहीतरी चुकायला लागले हे तुम्ही बघणं गरजेचं आहे की नाही? मग हे कधी कळणार तुम्हाला तुमचं चुकायला लागलंय की नाही? माझ्याशी बोलल्यानंतर. याच्या दुसरा तुमच्याकडे काय ऑप्शन आहे काय? बरं, तुम्ही चॅट जीपीटीला जाऊन ह्या सगळ्या गोष्टी मांडा, ती सुद्धा तुमचं सांत्वन करेल. हो, पण चॅट जीपीटी सुद्धा बायस आहे, तुम्हाला तुमच्या फेवर मध्येच आन्सर देणार आहे. तुम्हाला तिखट शब्दात कोण नाही बोलणार आहे. तिखट शब्दात बोलणारा कोणीतरी पाहिजे, तरच आपली प्रगती होणार आहे. भलेही मनाला गोष्टी टोचत राहू देत, पण जर सक्सेस व्हायचं असेल तर कोणाच तरी धाक पाहिजे, कोणाच तरी वचक पाहिजे, कोणाला तरी अँसरेबल असलं पाहिजे. कधीपर्यंत? जोपर्यंत फक्त प्रायमरी लेवलला सक्सेस होणार नाही तोपर्यंत. एकदा सक्सेस झाला की तुम्हाला मी का विचारू, बाबा तुम्हीच सक्सेस झालाय तर तुम्हीच मला काहीतरी सांगा म्हणणार. उलट मी एकदा तुम्हाला त्यामध्ये सक्सेस भेटला की तुम्हीच मला सांगा काहीतरी. बरोबर आहे की नाही? सो एक ट्रेडर 365 दिवस आपला माइंडसेट एकदम स्ट्रॉंग ठेवू शकत नाही, ही गोष्ट मी मान्य करतो. माझ्याशी आज सुद्धा माझा सुद्धा माइंडसेट कधी कधी खराब होतो, मला सुद्धा कधी कधी त्रास होतो. पण म्हणून अशा वेळेला मी काय बघतो, माझा कॉन्फिडन्स कधी वाढतो? मी तुमच्याकडे बघतो. पहिली गोष्ट, जर मी शिकवून तुम्ही प्रॉफिट काढायला लागलाय तर मग मी किती स्ट्रॉंग असलं पाहिजे, म्हणजे मी माझ्या एंडनं प्युअर इमोशन शेअर करायला लागलोय बरं काय. दुसरी गोष्ट, मला माझा बॅक टेस्टिंगचा डेटा कॉन्फिडन्स येतो. ज्यावेळेला मी थोडंफार 2-3 दिवस सलग स्टॉप लॉसेस ओढत असतील, जसं की समजा ह्या आठवड्यामध्ये इंटरनल लिक्विडिटी सलग स्टॉप लॉसेस काही हिट झाले, मग मला थोडंसं डिस्टर्ब झालो. मी काय तुमच्यासारखंच आहे, म्हणजे हे भावना काय मला तुम्हाला समजून सांगायची गरज नाही, सेम तुमची. पण माझा सगळ्यात एक आवडती गोष्ट आहे अशा वेळेला, मी कायम माझ्या मागच्या 4, 4.5, 5 वर्षाचा बॅक टेस्टेडचा डेटा बघतो. प्रत्येक महिन्यात जाऊन बघतो आणि मग मला भारी वाटतं, आयला एवढ्या 4, 4.5 वर्षात माझ्या स्ट्रॅटेजीनं जर मला एवढा भारी प्रॉफिट दिला असेल तर हे 4 दिवस मला का डिस्टर्ब करायला पाहिजेत? बरोबर आहे की नाही? आयुष्य लहानपणापासून आपण आतापर्यंत जगत आलेलो आहोत की नाही? कधीतरी ठेचकळलेलो असेल, कधीतरी कोणाचा ऍक्सिडेंट झालेला असेल, कधीतरी कोणाची जवळची व्यक्ती गमावलेला असाल, पण आपण आयुष्य जगत आलोय की नाही आतापर्यंत? आपल्या जवळची व्यक्ती गमावली, आपण कुठेतरी पडलो, आपलं काहीतरी लागलं, आपण कुठेतरी ठेचकळलो, कुठेतरी ब्रेकअप झाला, म्हणून आपण आयुष्य थोडे जगणं सोडून दिले. आपण आयुष्य जगतच आलोय की नाही? 4 दिवस लॉसेस झाले, 4 दिवस माझ्या स्ट्रॅटेजीने स्टॉप लॉस उडवला, म्हणून मी 4.5 वर्ष मागच्या ज्याने मला प्रॉफिट दिलाय, मी विसरू शकणार आहे काय? मग ही गोष्ट मला कॉन्फिडन्स देते. तशी तुम्हाला तुमची गोष्ट कुठली कॉन्फिडन्स देणार आहे? जसं सिद्धू दादा असतील, मी 6 अकाउंट आतापर्यंत क्लिअर केले, एखादा अकाउंट मला प्लस मायनस झालं तर मी विचार करायला पाहिजे की नाही, सिद्धू दादा मी 6 अकाउंट क्लिअर केलेत, माझ्याकडे स्किल आहे, मला हे स्किल अजून डेव्हलप केलं पाहिजे, मला पे आउट काढला पाहिजे 100%. हे जर मी असं केलं तर मला पैसे येणार. जिद्द तरी पाहिजे 100%. जिद्दीशिवाय तर कोणीही आलेलं नाही. 100 लोक आपल्याकडे शिकले, त्यातले 15 लोक या ठिकाणी फक्त जॉईन व्हायला लागलेत. का बरं?
त्या बाकीचे 85 लोकांच्या पेक्षा ह्या 15 लोकांना काय कामं नाहीत म्हणून जॉईन झालेत काय? नाही. या लोकांना खरोखर आयुष्यामध्ये काहीतरी गोष्टी पाहिजेत. बाकी आहेत ज्यांनी साइड बाय साइड, सर रेकॉर्डिंग पाठवा, मी ह्या गोष्टी बघून घेईल, सर आज मी थोडंसं बाहेर होतो, मी मान्य पण करतो, मग एंड मोमेंटला सांगितलेलं आहे, ठीक आहे. ज्यांना टाइम काढता आला वेल अँड गुड. ज्यांनी रेकॉर्डिंग सुद्धा बघितलं असेल त्यांनी सुद्धा लाईव्हचा एक्सपिरियन्स वेगळा असतो, हा तुम्हाला आतापर्यंत माहित आहे, पण शक्यतो ही गोष्ट ट्राय करायचा प्रयत्न करा, कारण सगळेजणच आपापल्या आयुष्यात बिझी असणार आहेत. पण हा एक सायकोलॉजिकल सेशन असतो. येस, 100% दादा, ठीक आहे. ही एक सायकोलॉजिकल सेशन असतो. आपल्याला आयुष्यामध्ये सुद्धा आणि ट्रेडिंग मध्ये सुद्धा ही गोष्ट हेल्प करते. म्हणजे मोटिवेशन, इन्स्पिरेशन. आजकाल एकमेकांना मानणारे लोक खूप कमी झालेत बरं का. आणि मी असं म्हणतो की मला खूप जास्त जेन्युइन ऑडियन्स भेटला. तुम्ही माझी फॅमिली आहात सगळे. आज जरी मी सतीश सरांना सांगितलं, सर मी थोडंसं अडचणीत आहे, ह्या ठिकाणी येऊ शकता का, सतीश सर त्यांच्या हातात 10 कामं सोडून माझ्यासाठी येऊ शकतात. दर सर दुबईत आहेत, दुबईत तुम्ही सरांना सांगितलं, सर दुबईत माझ्या अशी एक व्यक्ती या ठिकाणी अडकलेली आहे, त्यांना हेल्प करू शकता का, त्या हातातली सगळी कामं सोडून त्या ठिकाणी जाऊ शकतात. हे मी कमवलंय. मग ह्या सगळ्या गप्पा ट्रेडिंग शिकता शिकता होतात काय हो? या गप्पा ट्रेडिंग शिकता शिकता होत नाही. त्याच्यासाठी आपला असं सेपरेट सेशन घ्यायला लागतोय. बाकी कालच एक नवीन गोष्ट सगळ्यांनी आपण डिस्कस केली होती लाईव्हला, सॉरी आपण काल मीटअपला भेटलेलो त्यावेळेला, की बाबा एक 2 ते 3 दिवसांसाठी आपण या पुढच्या 1 ते 1.5-2 महिन्यामध्ये कुठेतरी प्लॅन करायचा. ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी 1000-1500 रुपये खर्च करायची मानसिकता ठेवा. कुठेतरी 2-3 दिवसाच्यासाठी सगळेजण लांब जाऊयात, आपण कुठेतरी समुद्रकिनारी मस्तपैकी जाऊयात, ठीक आहे. त्या ठिकाणी मी 3 दिवसाचा सेशन घ्यायचा ठरवायला लागलो. एक दिवस आपण पूर्ण दिवस ट्रेडिंगच्या गप्पा करायच्या. एक दिवस पूर्ण आहे ना, आपण आपली पूर्ण स्वप्न डिझाईन करूया, आपलं फ्युचर डिझाईन करूया, मायक्रो प्लॅनिंग करूया, किंवा मला वयाच्या कितव्या वर्षीपर्यंत जगायचं आहे, मला या वर्षाच्या या दिवशीपर्यंत हे अचीव करायचं आहे, मला आयुष्यामध्ये एवढे पैसे पाहिजेत, मग हे पैसे पाहिजे असतील तर मला काय काय एक्झिक्युशन केलं पाहिजे, याचं मायक्रो प्लॅनिंग पूर्ण एक दिवस बसून आपण करूया, ठीक आहे. आणि एक दिवस बाकी तुमचं आमचं इंटरॅक्शन करूया. तुम्ही तुमच्या गप्पा सांगा, तुमच्या आयुष्यातली मजा मस्ती सांगा. आपण त्यामध्ये मस्तपैकी क्रिकेटचा एखादा दुसरा सेशन ठेवूया. आपण आहे ना समुद्रकिनारी, समुद्राच्या समोर ज्या वेळेला सूर्य मावळत असतो त्यावेळेला त्या सूर्याकडे बघत बघत एखादं मेडिटेशन करूया. हा एक माझा ड्रीम प्लॅन आहे बरं काय. जर तुम्ही लोक एक्साइटेड असाल ना तर 100% हे एक्झिक्यूट करूया. आणि जर असं होत असेल तर कमीत कमी 6 महिन्यातनं एकदा हे काहीतरी प्लॅन करायचा प्रयत्न करूया, जेणेकरून वरच्यावर आपण सगळेजण भेटत राहू, आपल्या स्वप्नांना जागा करत राहू. बरोबर आहे की नाही? ही गोष्ट महत्वाची आहे. आपली स्वप्न एक्सपायर होत चालत ह्या धावपळीच्या जगात. तुम्हाला पाहिजे आहे हे तुम्हाला माहित आहे, पण ते किती वेळात पाहिजे आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे ह्या गोष्टी तुम्ही विसरत चालला. 100% सरचे आपल्याला एकमेकांसाठी एक कम्युनिटी, या कलियुगामध्ये एक पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन पुढे जाणारे लोक आपण सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत ना, तर आपण एकमेकांच्या हेल्प 100% प्लस मायनस गोष्टी होतील, पण त्या लेवल पर्यंत जायचा प्रयत्न करूया. आपल्याला आयुष्यात एक कायम पॉझिटिव्ह अप्रोच दिसला पाहिजे, किंवा काहीही झालं नैराश्य आजूबाजूला सगळीकडे आहे. एक पॉझिटिव्हिटीचा जर एखादा दिवा तुमच्या मनामध्ये पेटता राहिला ना तर तुम्हाला बरं वाटेल की बाबा या सगळ्या धावपळीच्या जगात, या सगळ्या नैराश्यामध्ये, या सगळ्या डिप्रेशनमध्ये कोणीतरी आपल्या इकडं एक सेफ प्लेस आहे जिकडे गेल्यानंतर मला पॉझिटिव्ह फील होईल, जिकडे माझं ऐकून घेणारं कोणीतरी असेल, जिकडे मला चांगले सल्ले देणारे कोणतरी असेल, जो मला माझ्या परिस्थितीवरून जज करणार नाही. आणि तो प्लॅटफॉर्म आपल्याला घेऊन पुढे जायचा, ठीक आहे. सो माझ्या एंडनं मला बऱ्यापैकी ज्या गोष्टी कॉन्ट्रीब्युट करायच्या होत्या मी केलेल्या आहेत. आता मला 1 बाय 1 तुमच्याकडून येणं गरजेचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे. या दोन्ही गोष्टींच्या मध्ये फक्त मला एक गोष्ट अनाऊन्स करायची आहे अशी, की आपण 1 ते 2 दिवसामध्ये कोल्हापूरमध्ये आज जे आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी ऑफलाईन बॅच सुरू करतोय. बॅच नंबर 10. मी फक्त मोजून 5 मुलं घ्यायला लागलोय ऑफलाईन साठी, कारण हा व्हेरी फर्स्ट ट्राय माझा ऑफलाईनचा. सो ऑलरेडी 2 ऍडमिशन्स कन्फर्म झालेत. जर आपल्यापैकी कोणालाही आपल्या जवळची कोण असतील तर ऑफलाईन बॅचला नक्की सांगा, कारण ऑफलाईन बॅचची एक मजाच वेगळी असणार. तुम्ही आतापर्यंत अनुभवलेला नसाल. आपण नक्कीच लवकरात लवकर सगळ्यांनी एकत्र भेटून तो अनुभव घेऊयात. बाकी जर जवळची कोणी असतील आणि ज्यांना ऑफलाईन बॅच करायची असेल तर ही बॅच 15 दिवसाची असेल. आपण रोज 2 ते 3 तासाचं हे लाईव्ह आपल्या ऑफिसवरती हा सेशन अरेंज करतोय. सो नक्की कोल्हापूरमध्ये कोण असतील, सांगलीमध्ये कोणी असतील, ज्यांना कोणाला फिजिकल बॅच अटेंड करायची असेल तर फक्त 5 लोकांचेच घेतोय मी. त्यापैकी 2 ऑलरेडी कन्फर्म आहेत. 3 जण कोण जर जॉईन होणार असेल तर नक्की एकमेकांना सांगून त्या सीट्स कन्फर्म करून घ्या, ठीक आहे. आता या लेक्चरचा पुढचा पडाव घ्यायला लागलोय, ते म्हणजे मला ऍक्च्युली आपला बॅच नंबर 7
कोण जॉईन झालेत कोण जॉईन नाही झालेत हे मला आता बघायचं नाही ऍक्च्युली, पण मला विनर डिक्लेअर करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण गप्पा मारायच्या. ठीक आहे. सो जे रेकॉर्डिंग बघणार आहेत त्यांनी नंतर रेकॉर्डिंग बघून तुमच्या चुका बघायचे. बाकी लोकांनी ज्यांनी मला त्यांचे डिटेल्स पाठवलेत, काही जणांचं काय चुकलं त्या गोष्टी सांगतोय. बाकीच्या लोकांनी 5 मिनिटं, मी 5 मिनिटांमध्ये फक्त विनर डिक्लेअर करतोय आणि बाकी आपण आपलं डिस्कशन कंटिन्यू करूया. मयूर सर म्हणून होते आपल्या बॅच नंबर 7 मध्ये. सरजी तुम्ही ज्यावेळेला नंतर रेकॉर्डिंग ऐकाल त्यावेळेला तुमची एक मिस्टेक झाली, तुम्ही लॉट साईज खूप जास्त डिफर केलाय, प्लस मायनस आधीमध्ये मोठ्या लॉट साईज वापरलेत तुम्ही आणि हे आपल्या रूलच्या अगेन्स्ट व्हायला लागले. आपण कॉम्पिटिशन आपल्याला चांगल्या सवयी लागण्यासाठी घेतलेले होते आणि त्यामध्ये सगळ्यात कोर कन्सेप्ट, सगळ्यात पहिला नियम हा होता की 0.01च्या वरती अजिबात जायचं नाहीये. सो थोडा तुम्ही आगाऊपणा केला आणि या लॉट साईजच्या मुळे तुम्ही काय केलंय, या कॉम्पिटिशन मधून बाहेर पडलेलं. ठीक आहे. निखिल सर मंगळवेळेचे आहेत, सेम तुमचा प्रॉब्लेम झालाय, तुम्ही सुद्धा लॉट साईज ठीक यूज केलेले नाही. बरेच चांगले ट्रेड्स इम्प्लिमेंट केलेत. मयूर सर तुम्ही सुद्धा बरेच चांगले ट्रेड्स इम्प्लिमेंट केलेत, पण फक्त आणि फक्त कॉम्पिटिशन टफ होते आणि मी लॉट साईजला कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही, कारण हीच गोष्ट तुम्हाला पुढे जाऊन लॉसेस देणार आहे. आज आपण जे इथं आलेलो आहोत यापैकी 80% लोकांचा लॉट साईजच्या गेममुळे सक्सेस झालेलं नाहीत. हे तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही या लेवलला येईल, ज्या वेळेला तुम्ही आतापासून रूल्स फॉलो करत नाही आहात, तुम्हाला नक्की पुढे जाऊन हा प्रॉब्लेम होणार आहे. म्हणून कंपल्सरी लॉट साईज जी सांगायला लागलोय तीच फॉलो करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर सतीश सर तुम्ही मला शेअर केलं नाही, आता मे बी या बॅचच्या वेळेला तुम्ही शेअर कराल किंवा तुम्ही मला नंतर सांगाल, तुमचे मला डेटा आलेला नाही, सो मी त्याबद्दल सांगू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर आदित्य सर असतील, अगेन तुमचा सुद्धा सेम प्रॉब्लेम होता. आदित्य सर तुम्ही लॉट साईजचा गेम केलेला होता, प्लस मायनस, बाकी तुमचे ट्रेड सुद्धा खूप भारी होते. ठीक आहे. अथर्व सरांनी सुद्धा मला ट्रेड्स पाठवलेले आहेत. दर्श सर तुम्ही मला पाठवले, पण तुम्ही स्वतःच एवढे बिझी होता की तुम्हाला यामध्ये कॉन्ट्रीब्युटर्स करता आलं नाही, तुम्ही सुद्धा ही गोष्ट मान्य करत असाल. ठीक आहे. सो त्या रिझनसाठी तुम्ही कॉम्पिटिशन मधून आउट होताय. ठीक आहे. मेटल मॅम असतील, त्यांनी खूप कमी ट्रेड्स केले, एक्झिक्युशन परफेक्ट होतं पण खूप कमी ट्रेड्स केले. सो कॉम्पिटिशन मध्ये बरेच चांगले ट्रेड्स करणारे अजून बाकी होते, त्याच्यामुळे त्या सुद्धा यातून बाहेर पडले होते. संकेत कदम सर असतील, त्यांची तब्येत ठीक नव्हती, टायफॉइड झाले होते, सो त्यांना गोष्टी मे बी पॉसिबल झालेल्या नसेल, बट ठीक आहे, ते सुद्धा या कारणामुळे बाहेर पडलेले आहेत. सौरभ पाटील सर आपले होते, त्यांनी ट्रेडिंग केलं होतं पण त्यांचं काहीतरी डेटा प्लस मायनस झाला आणि त्यांना अकाउंटचे डिटेल्स शेअर करता येईल नाही, सो त्यांचं सुद्धा या पद्धतीनं. आता बाकीचे उरलेले आहेत माऊली सर, त्यानंतर सौरभ सर बेले, त्यानंतर तुषार पाटील सर आणि विघ्नेश सर. तुम्ही 4 जणांचं मी स्पेशल अप्रिशिएशन देतो की खूप क्लास पद्धतीने तुम्ही एक्झिक्युशन केलेलं आहे, खूप कमाल एक्झिक्युशन केलं आहे आणि मेन म्हणजे एवढ्या चांगलं एक्झिक्युशन करून खूप चांगल्या प्रॉफिट मध्ये सुद्धा आहात. ठीक आहे. सो ही गोष्ट तुम्हाला नक्की कॉन्फिडन्स देईल की आपण या बॅच मध्ये टॉप 4 लोकांच्या मध्ये तरी होतो. ठीक आहे. सो आता त्यामधलं विनर कोण आहे हे मी डिक्लेअर करतोय. सगळ्यात पहिल्यांदा यामधून बाहेर पडतायत ते म्हणजे विघ्नेश सर. विघ्नेश सर तुमचे ट्रेड्स परफेक्ट आहेत, पण तुमची लॉट साईज अगेन तुम्ही आधीमध्ये ते लॉट साईज वापरलाय मोठ्या, अल्टिमेटली तुम्हाला बाहेर पडावं लागायला लागले. जर तुम्ही ती लॉट साईज वापरली नसते तर 101% तुम्ही या बॅचचे विनर होता. फक्त 3 ते 4 ट्रेड्स तुमचे स्टँडर्ड नाहीत, बाकी सगळे तुमचे बरोबर ट्रेड्स होते, पण तो आगाऊपणा केल्यामुळं एक मायक्रो लेवलची गोष्ट सुद्धा तुम्हाला या कॉम्पिटिशन मधून बाहेर काढायला लागल्या. सो तुम्ही ह्या गोष्टीची काळजी घ्या की अजिबात लॉट साईज कधी वाटतं त्यावेळेला डिफर करायचं नाही, भले फंडामेंटल अनालिसिस असू दे कुठलंही असू. ठीक आहे. त्यानंतर माऊली सर यायला लागलेत, सौरभ सर यायला लागलेत आणि तुषार सर यायला लागलेत. ठीक आहे. यामध्ये एक सेकंड ना, तिघांचं एक्झिक्युशन एकदम परफेक्ट आहे. मी बऱ्यापैकी तुम्हाला तिघांनाही सेम लेवलला ठेवेल. ठीक आहे. तिघांनाही तुम्हाला सेम लेवलला ठेवीन, पण यामध्ये माऊली सरांना मी एलिमिनेट करतोय, कारण हे आहे एक्झिक्युशन सगळ्यांचं सेम आहे, पण नंबर ऑफ ट्रेड्स तुमच्यापेक्षा तुषार सरांनी आणि सौरभ सरांनी जास्त घेतलं. तुम्ही एक्झिक्युशन एकदम परफेक्ट केले, एकही ट्रेड चुकीचा नाही, सगळे ट्रेड्स बरोबर आहेत, पण तुषार सरांचे आणि सौरभ सरांचे ट्रेड सुद्धा परफेक्ट आहेत, त्यांचं सुद्धा बाकीचं काही आगाऊपणा केलं नाही, फक्त नंबर ऑफ एक्झिक्युशन तुमच्यापेक्षा त्या लोकांचं जास्त आहे, त्याच्यामुळं त्यांना मला प्रायोरिटी द्यायला लागते. आता उरायला लागले सौरभ सर आणि तुषार सर. ठीक आहे. यामध्ये मी 100% अप्रिशिएट करेन सौरभ सरांना की सौरभ सरांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं
एक्झिक्युशन केलंय, खूप चांगला प्रॉफिट अर्न केलाय. पण एक शेवटचा क्रायटेरिया सौरभ सर, तुमच्यापेक्षा नंबर ऑफ ट्रेड्स तुषार सरांनी जास्त एक्झिक्यूट केलेत. सो फायनली आपल्याला बॅच नंबर 7 चा विनर तुषार पाटील सर या ठिकाणी मी डिक्लेअर करतो. ह्यूज कॉंग्रॅच्युलेशन तुषार सर, की तुम्ही फायनली ही अचिव्हमेंट केलेली आहे. ज्या वेळेला मला तुषार सर भेटलेले होते, कोल्हापूरमध्ये आम्ही भेटलेलो होतो, ते मुंबईवरून मला भेटायला आलेले होते. त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये एक डाऊट होता की स्वतः मी प्रॉफिट करतो आणि मग मी माझ्या लोकांना सांगतो, असं त्यांचं म्हणणं होतं. तर आता तुम्ही स्वतःलाच प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः पहिला खूप चांगल्या पद्धतीने प्रॉफिट जनरेट केलेला आहे. आणि अगेन माझ्याकडून येत्या 2 ते 3 दिवसांच्या मध्ये तुम्हाला $5,000 म्हणजे 5 लाख रुपयाचा अकाउंट, फंडेड अकाउंट मी तुमच्यासाठी ऍज अ गिफ्ट, जी आपली कमिटमेंट होती, द्यायला लागलोय. 100 नाही 101% तुम्हाला लाईफ टाईम हा कॉन्फिडन्स भेटून जाईल की मी बॅच नंबर 7 चा विनर होतो. आणि ही गोष्ट तुम्हाला आयुष्यभर एक स्पेशल गोष्ट म्हणून लक्षात राहील. जसं मी मगाशी माझ्या कॉन्फिडन्सची गोष्ट सांगितलेली, जसं मला माझा बॅक टेस्टिंगचा डेटा कॉन्फिडन्स येतो, तसे तुम्हाला आयुष्यात कधी प्लस मायनस गोष्ट झाली की तुम्हाला हे तरी लक्षात राहील किंवा ही गोष्ट तुम्हाला कॉन्फिडन्स देईल की बाबा मला ह्या बॅच मध्ये 7व्या बॅच मध्ये मी विनर ठरलो होतो. सो मला जर कधी मनामध्ये हारण्याचा विचार आला तर तुम्हाला ती गोष्ट कायम कॉन्फिडन्स देत जाईल. ठीक आहे. अगेन जे मला माझ्याकडून कॉन्ट्रीब्यूट करायचं होतं ते मी सगळं कॉन्ट्रीब्यूट करून झालेलं आहे. बाकी येस तुषार सर, तुम्हाला काय बोलायचं आहे? तुम्ही जॉईन आहात, मी विसरलेलोच होतो. थँक्यू सो मच सर. येस येस येस, 100%. बॅक टेस्टिंग मला करायला होतं, त्यानंतर हा बदल झाला. माझे बरोबर. जास्त वाढले, प्रॉफिट जास्त झालं. बरोबर. आणि तुम्ही दरवेळी ज्या चुका सांगितल्या त्यावरून 100% 101% असणार सर. जी बॅच नंबर 1 मधले सुद्धा लोक अजूनपर्यंत जॉईन आहेत, तुम्ही सुद्धा कायमस्वरूपी ही आशा बाळगा की कायमस्वरूपी माझा तुमच्यासोबत गायडन्स हा कायम राहील. जेवढं मी कॉन्ट्रीब्यूट करेल तेवढं करू शकतो. ठीक आहे. सो तुषार सर, अगेन ह्यूज कॉंग्रॅच्युलेशन. आपल्याला खूप पुढे जायचं आहे. ही फक्त सुरुवात आहे. ही इंडस्ट्री, हे सगळं, हे तुम्हाला फक्त एक प्रायमरी लेवलला एक पुश भेटण्यासाठी तुम्हाला सगळं हे व्हायला लागलंय. बाकी आता स्काय इज द लिमिट आहे. ठीक आहे. एक पॉझिटिव्ह, एक फ्रेश, एक डोळं झाकून आपण ज्यावेळेला उघडतो आणि डोळ्यासमोर एक प्रचंड असा सूर्य दिसतो आणि त्याचं जे तेज आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या शरीरावरती पडतं आणि ती ऊर्जा ज्या वेळेला आपण बघत असतो, ती ऊर्जा कायम महसूस करायचे आणि त्या ऊर्जेनं कायम या इंडस्ट्रीमध्ये पुढे जायचं आहे. म्हणजे मी हे तुम्हाला सांगताना सुद्धा माझ्या अंगावरती काटा येतोय आणि मी सुद्धा ह्या गोष्टी आता सध्या डोळं झाकून तुमच्या समोर एक्सप्रेस केलेल्या आहेत. ही गोष्ट ज्या वेळेला एक तुम्ही स्वतः यातून गेलेला असता त्याच वेळेला तुम्ही सांगू शकता अगेन. सो मी तुम्हाला एक स्टार्टिंग तरी नक्की दिला, पण ह्याचा एंड मला एवढं तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्ही असेल, बाकी तुम्ही इच अँड एव्हरी सगळेजण एवढ्या पुढे जा की मला एवढा अभिमान वाटला पाहिजे की कुठेतरी यांच्या स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये मी यांना थोड्याफार का गोष्टी कॉन्ट्रीब्यूट केलेल्या असेल. ठीक आहे. सो 100% आज इथं तुम्ही शिकलेला आहात, पण तुमचं भविष्य तुमच्या हातात असणार आहे. आज मी एक छोटासा कुठला तरी कोल्हापूरच्या गावामध्ये बसून तुम्हाला सांगायला लागलोय, तुम्ही एवढे मोठं वाक्य पूर्ण जगभरासमोर जाऊन ह्या गोष्टींची प्रचिती द्या. ठीक आहे. आणि मला अभिमानाची नेहमी संधी द्यायला अशी माझी तुमच्या सगळ्यांच्याकडून अपेक्षा आहे. ठीक आहे. सो तुषार सर, ही फक्त सुरुवात आहे. तुषार सरांच्या बरोबर मी माऊली सरांचं अभिनंदन करतोय, त्यानंतर सौरभ सरांचं अभिनंदन करतोय आणि विघ्नेश सरांचं. थोड्याशा फक्त विघ्नेश सर, तो फक्त तुमची लॉट साईज नसेल तर तुम्ही या ठिकाणी विनर झाला असता. बाकी तुषार सर असतील, सौरभ सर असतील आणि माऊली सर असतील. खूप भारी, खूप म्हणजे खूप भारी. तुम्ही आता डायरेक्ट मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी रेडी आहात, पूर्ण रेडी आहात. ठीक आहे. सो या लेवलला येण्यासाठी आय नो तुम्ही सुद्धा खस्ता खाल्ल्यात. तो पहिला ट्रेड घेताना तुम्हाला काय धावपळ झाली असेल, तो लॉस मध्ये काय धाकधूक झाली असेल, तो काय स्ट्रेस असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी जाणतो. त्या सगळ्यावरती मात करून तुम्ही या ठिकाणी आलेले आहात. आता फक्त आणि फक्त पुढे बघायचं आहे. बाकी आधीमध्ये कुणालाही बघायचं नाही. इकडे तिकडं कोणीही काही सांगू दे, कोणाचंही लक्ष देऊ नका. इंस्टाग्राम पहिल्यांदा कोणाला फॉलो करत असाल तर सगळं बंद करून टाका. आता फक्त तुम्ही स्वतःला प्रूव्ह करून दाखवलंय. आता फक्त स्वतःला, स्वतःच्या फॅमिलीला आणि जगाला प्रूव्ह करून दाखवायचं बाकी आहे. बाकी मी या एंडला तुमच्यासाठी कायम आहे, हे फक्त तुम्हाला माहित असलं पाहिजे काय. ठीक आहे. बाकी अजून कोणाला काय बोलायचं आहे त्यांनी बोलू शकताय. कोणाला काय डाऊट्स असतील विचारू शकताय. आपण त्याच्यासाठीच या ठिकाणी एकत्र आलेलो आहे. कोणाला काय
डाऊट्स असतील, कोणाला काय बोलायचं असेल तर बोलत 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 आपण त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करत पुढे जाऊयात. येस, की मोटिवेशनच एवढं भेटलं, डाऊट सगळे संपून गेले. हा एक मला सांगायचं होतं ते म्हणजे यांना जे आता बॅच नंबर 7 मधले होते त्या लोकांच्यासाठी ही गोष्ट माहीत नव्हती की इंटरनल स्ट्रक्चर मार्किंग कसं करायचं आहे. सो स्ट्रक्चर मार्किंगच जमलं हे महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला एवढ्या लवकर. त्यातमध्ये जे विघ्नेश सर असतील, माऊली सर असतील, बाकी तुषार सर असतील, तुम्हाला सगळ्यांना खूप भारी तुम्ही मॅच्युअर झालेला या थोड्या लेवलला पुढे गेलात असं मी म्हणू शकतोय. सो इंटरनल स्ट्रक्चर मार्किंगची गोष्ट मी तुम्हाला जस्ट सांगतोय. एकच सेकंड ना. ठीक आहे, सगळ्यांनी काय समजून घ्यायचं आहे, स्ट्रक्चर मार्किंग तुम्हाला माहितच आहे. ठीक आहे, मार्केट कुठं आहे, बाईंगला आहे, या ठिकाणी ब्रेकआउट स्ट्रक्चर झाला असेल असं समजून घ्या. ठीक आहे, आता काय झालं, जर समजा हे 15 मिनिटाचं स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चरचा हायेस्ट पॉईंट माझ्यासाठी हार आहे, बरोबर, लोवेस्ट पॉईंट हार आहे. आता काय झालं, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती हा हाय पण ब्रेक केला नाही आणि हा लो पण ब्रेक केला नाही, असे 1-1.5 दिवस झाला, 1 दिवस किंवा 1.5 दिवस झाला. हा हाय पण ब्रेक करेना, नवीन स्ट्रक्चर पण बनवेना आणि मला ट्रेड्सच भेटेना. असं होणार आहे काय? 101% असं सुद्धा कधी कधी होऊ शकतं ज्यावेळेला मार्केटमध्ये मोठं स्ट्रक्चर बनणार आहे त्यावेळेला. मग अशा वेळेला आपण यामध्ये एक इंटरनल स्ट्रक्चर मार्किंग नावाची एक गोष्ट शिकतो. आणि ती गोष्ट काय असणार आहे, यामध्ये समजा मार्केट अशा पद्धतीने काहीतरी मुवमेंट केली. ठीक आहे, 1 2 3 4 5, याला 5 वेव्ह थेरी सुद्धा आपण म्हणतो. ज्या वेळेला या स्ट्रक्चरच्या आतच मार्केटनं 2 वेळेला इंटरनल स्ट्रक्चर केलं तर त्यासाठी आपण इंटरनल चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजेच ICHOCH आणि इंटरनल बॉस म्हणजेच IBOS असं 2 वेळेला मार्क करतो. ठीक आहे, इंटरनल BOS. आणि इथून पुढं मग कुठलं पण स्ट्रक्चर होऊ दे, मग भले ते खाली जाऊ दे, मग तिथून पुढं आपलं रेग्युलर स्ट्रक्चर मार्किंग इथून सुरू करायचं. हा आपला रेग्युलरचा बॉस झाला. ठीक आहे, समजा इथनं मार्केट वरती गेला असतं तर आपल्याला हा रेग्युलरचा चेंज ऑफ कॅरेक्टर झाला असता. सो सिंपल, ज्या वेळेला मार्केटमध्ये आपल्याला बरेच दिवस ट्रेड मिळत नाहीत किंवा बराच वेळ ट्रेड मिळत नाही, त्याच वेळेला फक्त आपण इंटरनल स्ट्रक्चर मार्किंग करतो. सारखं शोधायला जायचं नाही. आणि ते पण कधी, ज्या वेळेला इंटरनल चेंज ऑफ कॅरेक्टर आणि इंटरनल ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होणार आहे त्या वेळेलाच फक्त आपण या स्ट्रक्चरच्या मध्ये 2 छोटे छोटे ज्या वेळेला स्ट्रक्चर्स होणार आहेत त्यावेळेलाच आपण इंटरनल स्ट्रक्चर मार्किंगला शिफ्ट होत असतो. एक दुसरं एक्झाम्पल दाखवतो, याचा स्क्रीनशॉट मारून घेतला असेल तुम्ही. समजा सेलिंगला मार्केट आहे आणि तुम्हाला 1-2 दिवस तरी यामध्ये ट्रेडच भेटत झाल्यात. मग यामध्ये तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये 2 स्ट्रक्चर होऊ द्यायची वाट बघायचं. मग भले समजा ते अशा पद्धतीने जरी झाली, काय झालं, यामध्ये इंटरनल चेंज ऑफ कॅरेक्टर झाला. ठीक आहे, इंटरनल चेंज ऑफ कॅरेक्टर झाला आणि परत खाली तुम्हाला या ठिकाणी परत इंटरनल चेंज ऑफ कॅरेक्टर झाला. या ठिकाणी तुम्हाला परत इंटरनल चेंज ऑफ कॅरेक्टर झाला. याचा खाली अजून लो ब्रेक केलेलं नाहीये. ठीक आहे, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची. या ठिकाणी सुद्धा 2 स्ट्रक्चर झाले. याच्यानंतरचं जे पण स्ट्रक्चर असेल ते तुमच्यासाठी कंटिन्यू ब्रेक ऑफ स्ट्रक्चर किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर या गोष्टी होऊन जातील. सो सिंपल फक्त ही गोष्ट आहे. बाकी याचं गायडन्स तुम्हाला रोज व्हेरीफाय करायला, मी रोज स्ट्रक्चर मार्किंग पाठवायला लागतो. त्या रोज जरी तुम्ही त्या लेवल जरी फॉलो केल्या तरी सुद्धा तुम्हाला एवढा भारी त्याचा फायदा होऊन जाईल. बट आपण करत नाही. आपल्याला ती गोष्ट करावी लागेल, ती गोष्ट कॉन्शियसली बघावी लागेल, थोडीशी मरगळ झटकून द्यावी लागेल. आपल्याला आपल्या स्वप्नांच्या पर्यंत पोहोचायचं असेल तर थोडेसे एफर्ट्स लावावे लागतील. सगळ्याच गोष्टी आयत्या मिळणार नाहीत. बऱ्याच आयत्या गोष्टी तुम्हाला मिळायला लागल्यात. रोज सकाळी स्ट्रक्चर मार्किंग यायला लागले, झोन्स यायला लागलेत. पण त्या झोन्स मध्ये मार्केट आल्यानंतर सुद्धा तुम्हाला झोपेतून, कुंभकर्णासारख्या झोपेतून उठवून तुम्हाला अरे मार्केट इथं आले फोन करून सांगावं लागत असेल तर ह्याच्यासारखी लाजिरवाणी कुठलीही गोष्ट नाहीये. आपण बऱ्याच गोष्टी रेडीमेड दिलेल्या आहेत. तुम्हाला इथून पुढे बघावं लागेल की ती गोष्ट फक्त इम्प्लिमेंट करून ह्यातून पैसे काढायचे. दॅट्स इट. ठीक आहे,
अगेन कोणाला काय बोलायचं असेल, शंका असतील, बिंदास्त विचारा. आज संडे आहे, निवांत आहे. काय गप्पा मारायचे असेल तर बिंदास्त मारू शकता. कोणाला पर्सनलाइज काय पुढचं जर्नी डिसाईड करायची असेल पण बिंदास्त सांगू शकता. आज आपण खास त्याच्यासाठीच या ठिकाणी आलेलो आहोत. सो बोला, आता माझ्या साईडला बोलून झालेलं. बोलू काय पर्सनल बोला की सरजी, बोला की, बिंदास्त बोला. नाही, लास्ट टाइम भेटला होता. नाही नाही, लास्ट टाइम भेटला होता. नाही नाही, येस. मला म्हटलं खासदार साहेबांनी कधी ट्रेडिंग मध्ये आले, म्हटलं खासदार साहेबांचं नाव ऐकलं. ते आमचे घरचे संबंध असल्यामुळे जरा असते येऊन गेले होते. बाकी काय मोठा पॉलिटिकल काय विषय नाही. बरोबर बरोबर, तुम्ही मोठी माणसं आहे सगळी. आम्ही किरकोळ काहीतरी. आमचं म्हणजे पॉलिटिकल आम्ही थोडस लांब असतो, पण ते घरोब्याचे संबंध आहेत आमचे जुने, त्याच्यामुळे ते आमची त्यांची म्हणजे खासदार साहेबांची वडिलांची आमची पट्टी होती पंढरपूरला. अच्छा 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 अच्छा, जमीन आहे ना तिथे, त्यांचे बरोबर. एका जागेलाच आहे. कोणी नव्हती आमची त्यांचं, आम्ही मोडून डाव पंढरपूरला गेलो ना त्यावेळेस. बरोबर बरोबर बरोबर. 1000 एकर जमीन आहे, त्यांची नाव सांगत आहे. बरोबर. त्यांना काही रिसेंट मिळालं असलं तर जायला बरं. दुसरं नाही, आता काय नाही, आता काय नाही. येस, ओके. बाकी कोणाला काय विचारायचं, सरांनी कसं विचारलं तसं काय असेल तरी सुद्धा विचारा. कोणतरी विचारणारा याच्या वाट बघू नका. तुम्हाला काय वाटत असेल तर विचारा, ठीक आहे. कोण कोण एक्साइटेड आहेत आपण जाण्यासाठी? तसं तुम्हाला बोललो त्या पद्धतीने येणार ना, की नाहीतर मीच एक्साइटेड असायचो एकटा. येस येस, आहेत आहेत, इंटरेस्टेड तरी आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी एक्साइटेड आहे. 100% साहेबा, 100%, काहीच विषय नाही. घेणार आहे. शक्यतो मी गुहागरला घ्यायचं म्हणायला लागले, कारण गुहागरचा बीच एकदम सुंदर आहे आणि जाता येता 2-3 अशा गोष्टी आहेत ज्या ठिकाणी आपण शांत बसून काही गोष्टींचं प्लॅनिंग करू शकतो. आणि तो समुद्र किनारा एवढा सुंदर आहे आणि समोरून ज्या वेळेला संध्याकाळी सूर्य अस्ताला जातो. दुबईला जाऊया की. दुबई सगळ्यांनी प्रॉफिटेबल झाल्यानंतर जायचं शेटजी. आपला आपण जाऊ शकतोय आता, पण मी सगळ्यांसाठी त्या दुबईला जाण्यासाठीच आपण प्लॅनिंग केलं पाहिजे ना. म्हणून मी म्हणायला लागलो की सगळ्यांना अफोर्डेबल होईल अशा पद्धतीने जायला पाहिजे. पैसे काढून जायला पाहिजे. एक्झॅक्टली, म्हणून म्हटलं मला एक्सपेक्टेड होतं की सौरभ सर नेहमी हार्डच बोलतो. तुमचं सोलापूरचं रक्त असं आहे की ते आधी मध्ये काय स्टॉप नसतोय. एक तर चंद्रावर, एक तर मंगळावर, नाही तर ते सूर्यात जाऊन होरपळूनच बाहेर यायचं. आधी मध्ये थांबायचं. काय झालं माहितीये का, हा, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. बरोबर. मला सगळ्यांचा विचार करायला लागतो शेट, त्याच्यामुळे बरोबर आहे. तुम्ही लहानातनं सुरू करा. म्हणजे काय एक बेसिक लाईन बनते की बाबा आपण सुरुवात तर केली. 100%. आता कसं मोठ्या गोष्टी होत राहतील. सौरभ सर अफोर्ड करतात आता सुद्धा दुबईला जायला, पण बाकीच्यांसाठी दुबईला जाण्यासाठीच सुद्धा प्लॅनिंग करावं लागणार आहे. मग ते प्लॅनिंग आपण पहिल्यांदा एकत्र केले की त्याच्या पुढचं डायरेक्ट आपण दुबईला जाऊ शकतो. एवढं काही मोठं डील नाहीये. बरोबर आहे की नाही? आणि जायचं तर प्रॉफिटच्या पैशातून जायचं, अंगचे पैसे नाही जायचं. हे बाकी काळ्या दगडावरची पांढरी दिश. नेक्स्ट पिरियड जायला लागतं 100%. 100% एवढा काही विषय नाही. मी थांबलोय काही कारण आहे, तुम्हाला माहित आहे ते, त्यासाठी नाही तर काय बाकी विषय नाही. ओके, चलो. अजून कोणाला काय विचारायचं आहे विचारा. काही बिंदासपणे तुमचे काही प्रश्न असतील विचारा, काही प्रॉब्लेम नाही. ट्रेडिंग असू दे, बाहेरचं असू दे, एक सायकोलॉजिकल सेशन आहे. एकमेकांच्या विचारांचे आदान प्रदान होऊ दे. मला काही नॉलेज भेटू दे तुमच्याकडून काही कॉन्ट्रीब्युशन भेटलं की मला पण भारी आहे. मी कायम बोलत असतो पण मला बोलणारे खूप कमी आहेत, त्याच्यामुळे तुमच्याकडून काही जर ऐकायला भेटलं तर मला पण भारी आहे. मला पण शिकायला भेटेल काहीतरी. ट्रेडिंग विषयी कोणाला काय नवीन काय शिकायला भेटत असेल तरी सुद्धा सांगत जा बरं काय. मी सगळ्यांना माहिती आहे की आमची स्वतःची बरोबर, मी सगळ्यांनी पर्सनली मान्य करून गेलो की बरोबर, तुमच्याकडनं शिकण्यासारखं तुम्ही भरपूर काही दिलेलं आहे. बरोबर. चुका आहेत त्या आम्ही सुधारू तुम्हाला. बरं, मला हे एवढंच पाहिजे फक्त दादा तुमच्याकडून. बाकी त्या सक्सेसच्या आणि तुमच्यामध्ये फक्त एवढेच आगाऊपणा नावाचं एक गोष्ट आहे, ती फक्त आहे, ती बाजूला गेली की झाला विषय. तुम्ही सक्सेस झालेला आहे.
बाकी प्रूव्ह करून दाखवलंय. हा एक्झॅक्टली आणि तुम्ही करून दाखवलंय हो दादा. काय बाकी पाहिजे? तुम्ही करून दाखवलंय, फक्त पे आउट बाकी होता बास. एवढं फक्त करा. 100% आठवड्याभरात होईल ते सगळं. 100%. आम्ही प्युअर डेप्रेशन पण आम्हाला प्युअर भेटणार. काय तुम्ही ते काय बोलायच्या पलीकडे तुम्ही प्रॉफिटच एवढं काढताय, घामच फुटायला पाहिजे. आमच्यासारखा विषय झाला तुमचा. आम्हाला जसं ब्रोकर लोक बॅन करायला लागले तसे तुम्हाला फंडेड फर्म वाले बॅन करायला सुरू करत आता. म्हणून सौरभ सर सांगायला लागलोय, आपलं स्वतःचा प्रॉप फर्म घ्यायचा आहे, आपल्याला स्वतःला प्रॉप फर्म काढायचा आहे. म्हणून हा हट्ट चालला. आता तरी कळलं असेल मी का धडपडायला लागले. तुम्ही तुमच्या दुःखापेक्षा मला 100 नाही मी काय म्हणायला लागलोय, तुम्हाला एवढं दुःख व्हायला लागलंय, तुमच्यापेक्षा मला माझं किती दुःख मोठं असेल मी कोणाला सांगणार आहे. आणि माझं दुःख सांगून पटण्यासारखं पण नाही. म्हणून मला माझं प्रॉप फर्म काढायचंय. म्हणून तुम्हाला एवढं मागं लागलं की बाबा प्रॉप फर्म काढायचं आहे आपलं स्वतःचं. लवकर लॉन्च केल्यानंतर तुम्हाला असे अडचणी यायचा संबंधच लांब जातील. ठीक आहे. एक कुठल्या पण इंडस्ट्रीमध्ये आपला अल्टिमेट एम असलं पाहिजे आणि ते एम आपण अचीव्ह केल्याशिवाय थांबणार नाही. ठीक आहे. नशीब साथ देईल 100%. आपण हार्डवर्क करतोय, आपला प्रयत्न प्रामाणिक आहे, तर देव सुद्धा 100% साथ देईल आणि आपल्याला स्वतःच आपलं एक प्लॅटफॉर्म असेल. ठीक आहे. त्यावेळेला तुम्ही सगळेजण सिनियर्स असणार आहे त्या ठिकाणी, एवढं बाकी नक्की. ठीक आहे. ओके दर्श सर बोला. येस सर 100%. दर्श हा बोला. विचारायचं होतं. हा बोला की strategies मधले जे फर्स्ट 3 strategies आहेत ना, ते ऑलमोस्ट स्टॅटिक आहेत. म्हणजे ते पर्टिक्युलर एक लेवलला येतात आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर एंट्री करतो. तर त्याच्यामध्ये आपण बॅकमध्ये काम केलं म्हणजे 5 त्याच्यावरती काम केलं तरी पण ऑफिस सेम असतं आणि रिअल टाइम वरती येतो तेव्हा पण ऑफिस सेम असतं. बरोबर. ऑब्झर्व केल्यानंतर थोडं प्रॉब्लेम फेस कसं करतोय किंवा पासून जेव्हा स्टार्ट होतो ते रिअल टाइम होतं. ते त्याला आपण ट्रॅकिंग नंतर डायनामिक कधी पण कुठे पण जनरेट होतो, त्याला आपल्याला बघावं लागतं. अशा याच्यामध्ये कसं होतं सर, जेव्हा 5 डेटा असतो, जेव्हा आपण ऍक्च्युअली मध्ये प्रॅक्टिस करतो तेव्हा इझी वाटतं की हा लेवलला इकडनं मॅच होतोय किंवा आपण म्हणतात ना की या लेवलला ब्रीच झालंय तो वर्क करता येईल. पण जेव्हा रिअल टाइम मध्ये जेव्हा मॅच करायला जातो ना, तेव्हा ते डिफिकल्ट वाटतं. किंवा हाच ओबी आहे का, इकडूनच उठणार आहे का, हा क्रॉस करेल, ते थोडं जरा हे होतं. हा मग आता हे बघा, याच्यासाठी मी 2 सोल्युशन काढलेत. बऱ्यापैकी सकाळी तुम्हाला 70% सगळे ओबीज आणि जे स्ट्रॉंग असणार आहेत. ठीक आहे. मी सगळेच पाठवते काय नाही, मला जे स्ट्रॉंग वाटणार आहेत तेच तुम्हाला पाठवते. बरोबर. सो 70% तुम्हाला तिकडे डाऊट्स क्लिअर व्हायलाच पाहिजेत. तिथून पुढे जे नवीन स्ट्रक्चर्स होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला फ्रीडम आहे ना मला विचारण्याचं की सर मला हे वाटायला लागले, त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतंय. सर मी या ठिकाणी कन्फर्म होतो, इथून मार्केट बाईंगला जाऊ शकतो, या ठिकाणी FVG होता, या ठिकाणी ऑर्डर ब्लॉक होता, पण तरीही माझा SL हिट झाला, तर का झाला तुम्ही विचारल्यानंतर मग तुम्हाला क्लिअर होणार की नाही सर ही आन्सर. बरोबर आहे की नाही. तर तुम्ही जे मार्क करताय ना ओबी वगैरे, त्याचं रिझन सांगा ना, म्हणजे तुमचे डाऊटच क्लिअर होतील. रिझन सगळ्यांनाच माहित आहे सर. जे मी सर ते जे ओबी असू देत किंवा जे एक्स्ट्रीम असू दे किंवा कुठला पण जो झोन मार्क करतोय ना, त्याला महत्वाचं म्हणजे सगळ्यात पहिलं कन्फर्मेशन असं आहे ते म्हणजे तुमचा फेअर व्हॅल्यू गॅप. तो फेअर व्हॅल्यू गॅप ज्या ऑर्डर ब्लॉकला किंवा ज्या झोनला असणार आहे तो सगळ्यात स्ट्रॉंग होतो. ज्याला ऑर्डर ब्लॉकला FVG किंवा बाकीच्या कन्फर्मेशनच्या गोष्टी कमी असतील किंवा एखाद्या वेळेला मी जो झोन काढतो आधीमध्ये त्याला मे बी FVG थोडासा कमी जरी असेल तरी तो स्ट्रॉंगली का चालतो, कारण त्यावेळेला तुमची फिबोनाची चालू शकते. सो हे 2-3 कन्फर्मेशन घेऊन मी तुम्हाला ते झोन शेअर करत असतो. तुम्ही ज्या वेळेला रिअल टाइम मध्ये तुम्ही एखादा ओबी किंवा झोन मार्क करणार आहे आणि जर तुम्हाला तो डाऊट यायला लागलाय तर याचा अर्थ काय होतो माझे दर्शक सर, आपली प्रॅक्टिस कमी पडायला लागली. बरोबर. म्हणजे आता तुम्हाला सुद्धा माझ्या तुमची प्रॅक्टिस कमी पडली. पण हा डाऊट कधी क्लिअर होतोय, जर समजा तुम्ही एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक, एक्स्ट्रीम झोन, जर एक्स्ट्रीम वरती तुम्ही काम केलं आणि ते एक्स्ट्रीम वरती 500 ट्रेड्स घेतले आणि त्या 500 पैकी तुम्हाला पहिल्या समजा 100 ट्रेड्सला डाऊट असला की काय होईल काय नाही, काय होईल काय नाही, तर ते 100 ट्रेड्स मध्ये डाऊट येऊच द्या तुम्ही. ठीक आहे. समजा तुम्ही डेमो अकाउंटला ट्राय करायला लागला, 500 ट्रेड्स पैकी पहिल्या 100ला तुम्हाला डाऊट आला, येऊ देत, काय प्रॉब्लेम नाही. पण त्या 100च्या डेटाकडे तरी बघा. त्या 100 येस सरजित, काही विषय नाही, जा. त्या 100च्या डेटामध्ये तरी तुम्ही बघा की नेमकं तुम्हाला काय रिझल्ट भेटायला लागलेत. मग त्या 100च्या डेटावरून एक गोष्ट कळेल की सर माझा प्रॉफिट मध्ये चाललंय, तिथून स्टॉप लॉस उडायला लागलाय, स्टॉप लॉस उडल्यानंतर परत माझं टार्गेट डन व्हायला लागले. एक ऑब्झर्वेशन.
मग परवा एक जणांनी मला सांगितलं, सर काय व्हायला लागलंय, मी ज्या ठिकाणी एस एल लावायला लागलोय तो एस एल मार्केट स्वीप करते आणि परत आपला स्टॉप टार्गेट ठरवते. मग मी त्यांना एक फक्त किरकोळ गोष्ट सांगितली, सर असं होत असेल तर एस एल तुम्ही जिथं लावताय तो एरिया स्वीप करून झाल्यानंतर ट्रेड करा. ठीक आहे म्हटले. त्यांनी ती गोष्ट इम्प्लिमेंट केली. इम्प्लिमेंट करून झाल्यानंतर त्यांना रिझल्ट दिसायला सुरू झाले. मग असं तुम्ही तुमची जी पर्सनलाइज जी स्ट्रॅटेजी असणार आहे, आता काल आम्ही भेटलेलो ना दर्श सर, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी वेगळी होती. भलेही मी शिकवलेली असेल पण प्रत्येकाची वेगळी वेगळी स्ट्रॅटेजी होती. तशी तुम्हाला रिअल टाइम मध्ये ज्यावेळेला तुम्ही टेस्ट करणार आहे त्यावेळेला जे पण अडचणी येतील, जे पण तुम्हाला त्या ठिकाणी डिफिकल्टीज येतील, ज्या त्या वेळेला मला विचारत जायचं आहे. मग एकदा एक डिफिकल्टी आली, मी ती क्लिअर केली. मार्केटमध्ये अशा किती 1000, 1500, 2000, 10,000 डिफिकल्टीज आहेत काय, मोजून हाताच्या बोटावरती मोजण्या एवढ्या 5, 10, 25 डिफिकल्टीज असतात. एक 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 स्टेप आपण जर पुढे गेलो, संपला विषय. तुम्हाला काय करायला लागणार आहे, बरोबर आहे की नाही? क्लिअर झालं? येस, परफेक्ट. येस, आकाश बोला. येस येस येस, त्याच्याविषयी काय सुरू आहे सध्याला, एक ब्रोकर आहे तिची सुद्धा तुम्हाला मजा सांगतो. म्हणजे आता हे ओपनली बोलणं चुकीचं आहे पण ठीक आहे. बोनस हेजिंग नावाचा एक प्रकार असतो. त्या बोनस म्हणजे ज्या वेळेला आम्हाला कळत नव्हतं त्यावेळेला आम्ही तो बोनस हेजिंग नावाचा प्रकार करायचो. त्यामुळं आम्हाला काही लोकांच्या म्हणजे काही बऱ्याच ब्रोकर्स कडून आम्ही त्यावेळेला बॅन झालो होतो. मग आता सध्याला जे आपण प्लॅटफॉर्मवरती काम करत होतो ना, त्याचा बेनिफिट आपल्याला असा घ्यायचं होतं की ते $100 अगेन्स्ट आपल्याला $50 क्रेडिट म्हणून देणार होते. ठीक आहे. पहिल्या एका दुसऱ्या अकाउंटला दिलं सुद्धा त्यांनी, आणि त्याच्यानंतर त्यांना कळून चुकलं की आम्ही ती हिस्ट्री आमची ज्या वेळेला बघितली आणि आमचा IP ॲड्रेस ट्रेस केला त्यावेळेला आम्ही त्यामध्ये त्यांना सापडलो थोडं की बाबा ह्या लोकांनी आधी खूप चांगल्या पद्धतीने प्रॉफिट जनरेट केलाय आणि त्याच्यामुळे यांना बोनस देऊन चालणार नाही. मग आपल्याला आहे ना हे सगळं का सांगायला लागलोय, आपल्याला ज्या वेळेला आपला बॉट लावायचा आहे तर त्या बॉटला आपल्याला बोनस पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आपल्याला एक पुढचा इन्शुरन्स पाहिजे. जसं की तुम्ही बघितलं आता $100 अकाउंटला $70 प्रॉफिट झाला होता. मी तो $70 प्रॉफिट विड्रॉल करून घेतला आणि त्याच्यानंतर सलग 3 ते 4 स्टॉप लॉसेस उडले आणि आपला अकाउंट खाली आलं. याच वेळेला जर तुमचा बोनस असेल तर तुम्हाला तो $50 इन्शुरन्स भेटायला लागलाय. प्लस आपल्याला यामध्ये काही 2 गोष्टी ऍड करायच्या, त्या म्हणजे तुम्हाला पर्सनली सुद्धा सांगेल, एक्सटर्नल लिक्विडिटीसाठी आणि इंटरनल लिक्विडिटीसाठी, फंड मॅनेजमेंटसाठी आणि रिस्क मॅनेजमेंटसाठी एक 2-3 गोष्टी आपण या ठिकाणी घेऊन यायला लागलोय. सो ती गोष्ट ऍडिशनल करून आपण या सोमवारपासून तो बॉट त्या ठिकाणी आपल्याला रन करायचा आहे. त्याचे डिटेल्स मी तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर एक 2-3 कन्फर्मेशन घेऊन तुम्हाला सांगेल. सो 2-3, 3-4 सलग स्टॉप लॉसेस वाढले म्हणून हिट झाले म्हणून आपल्याला थांबण्यासारखा विषय नक्कीच नाही येतो. आपल्याला तो बॉट खूप चांगल्या पद्धतीने वर्क होतो आणि ऑल ओव्हर तो खूप चांगल्या पद्धतीने प्रॉफिटमध्ये ठेवतो आणि तो आपल्याला ठेवणारच आहे हा विश्वास आहे आणि आपल्याला तो खूप पुढे घेऊन जाणार आहे हा सुद्धा विश्वास आहे. कसं असतं सांगू तुम्हाला आकाश सर, समजा मी एक $500 अकाउंट काढलं आणि त्या $500 वरती समजा मी एक $1000 आपल्या बॉटनं ज्या वेळेला विड्रॉल घेणार आहे त्यावेळेला तुम्हाला त्या $500 मार्केट कुठं पण जाऊ दे, मागच्या 4-5 महिन्यात आपल्याला जर प्रॉफिट दिलं तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येऊन जातो की बाबा ठीक आहे 4-5 मगाशी जसं तुम्हाला बोललो ना की बॅक टेस्टिंगवरचा जो विश्वास असतो तो विश्वास हा सांगायला लागलाय. मी तुम्हाला जे सांगायला लागलोय ते. आता कसं असतं, टाइम बेस्ड स्ट्रॅटेजी वेगळ्या असतात आणि लॉजिक बेस्ड स्ट्रॅटेजीज वेगळ्या असतात. आपण ज्या स्ट्रॅटेजीज बघितल्या त्या प्रॉपर लॉजिक बेस्ड स्ट्रॅटेजीज बघितल्यात. लिक्विडिटी असते काय 100%, मार्केट जोपर्यंत राहणार आहे तोपर्यंत लिक्विडिटीचा कन्सेप्ट हा कायमस्वरूपी राहणार आहे. आता तुम्हाला या ठिकाणी त्याचा रिझल्ट सुद्धा शेअर करतो जस्ट सेकंड, म्हणजे तुम्हाला ती गोष्ट क्लिअर होऊन जाईल. तर होत राहतं आयुष्यात. सलग 5 दिवस टार्गेट्स डन झाले होते की 6 दिवस सलग टार्गेट्स डन झाले होते. तर आपल्याला सलग 3-4 दिवस स्टॉप लॉस हिट झाल्यावर सुद्धा वाईट वाटून घ्यायचं नाही. रिकव्हरी होणार, जोरात आपला कमबॅक होणार. त्यामुळं त्याला फक्त एक रिस्क मॅनेजमेंटची मला गोष्ट सांगायची आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला ती गोष्ट दाखवतो. कुठे गेलं बरं, येस, मॉर्निंगची स्ट्रॅटेजी काय तुम्हाला वॉर्मअप स्ट्रॅटेजी म्हणून सांगते. आतापर्यंत 1.5 वर्षाचा डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे जो की आपण सगळा कॅल्क्युलेट करून झालेला आहे. ऍव्हरेज 34% आपल्याला मंथली द्यायला लागला तो, ऍव्हरेज 34%. ठीक आहे, यामध्ये कशा आहेत बघा बरं दिवस. बेस्ट आपला महिना होता जवळपास 115% म्हणजे अकाउंट डबल केला सुद्धा होता आणि एक वर्स्ट केस सिनेरिओ मध्ये -10 मध्ये सुद्धा होता. मे 2026 मध्ये आपल्याला 0% सुद्धा रिटर्न बघायला भेटले होते. याच्या पेक्षा पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, आपल्याला
इंटरनल लिक्विडिटी स्ट्रॅटेजी ॲव्हरेज मंथली आतापर्यंत 47% दिलाय. जून महिन्यामध्ये एप्रिल मे जूनचे सुद्धा आपल्याकडे रिझल्ट आहेत, ते फक्त ऍड करायचे बाकी आहेत. मी लाईव्हला बॅक टेस्टिंग घेतोय त्याचं. जून महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला ऑल ओव्हर यानं प्रॉफिटमध्ये ठेवलंय. आता जुलै सुरू झालंय, जुलै महिन्यामध्ये सुद्धा अजून संपायच्या आधीच सांगतो तुम्हाला खूप चांगल्या प्रॉफिटमध्ये हा ठेवणार आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो एक्सटर्नल लिक्विडिटी बघा, फक्त ॲव्हरेज पर्सेंटेज बघा 104%. महिन्याला अकाउंट डबल करायला लागले ॲव्हरेज. सो या गोष्टींचा सहारा घेऊन आकाश सर आपल्याला एक गोष्ट करायचे, माझं ड्रीम प्रोजेक्ट जसं सांगितलं, थोडीशी अकाउंट साईज वाढवून आहे ना आपल्या इंटरनल एक्सटर्नल आणि मॉर्निंगची या तिन्ही स्ट्रॅटेजी एकाच अकाउंटवरती रन करून त्याचे खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट कसे काढू शकतो याच्याविषयी तुम्हाला थोड्या दिवसात ना ऍक्च्युली आजच मी तुम्हाला सांगेन, आणि एक अकाउंट लावून आपण त्याच्यावरती ते इम्प्लिमेंट सुद्धा करायला सुरू करायचं. बाकी वॉटचे रिझल्ट असतील ते आता ग्रुपवरती सगळ्या येऊन जातो या आठवड्याचे काय होतं. क्लिअर झालं आकाश सर? हो सर चालतंय. असं म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्रोकरचा प्रॉब्लेम येतोय की म्हणजे डिस्ट्रीब्युशन येतोय की बाबा नाही, काय होतंय दर्शन, मेजर प्रॉब्लेम आम्हाला एक्सटर्नल लिक्विडिटीला काय व्हायला लागलाय, प्रत्येक ब्रोकरचा चार्ट वेगळा असतो. सगळ्यात प्रायमरी आम्हाला तो प्रॉब्लेम यायला लागलाय. चार्ट वेगळा असल्यामुळे प्रत्येक ब्रोकरच्या दिवसाचे कॅन्डलचे ओपनिंग आणि क्लोजिंग वेगळे यायला लागले. त्याच्यामुळे एक्सटर्नल लिक्विडिटीला सगळ्या ब्रोकर्सकडं चार्ट डिफर यायला लागले. सगळ्यात मेजर तरी प्रॉब्लेम मला तो व्हायला लागलाय. आणि बाकी दुसरं जे तुम्हाला सांगितलं की थोडासा इन्शुरन्स भेटायला पाहिजे, ती गोष्ट सुद्धा भेटायला लागली. ऍक्च्युली झाले काही गोष्टी फायनल आहेत. सो ट्रायल अँड एरर बेसिसवरती त्या गोष्टी आपण 3 आठवडे करून बघितलं, झालं चांगल्या पद्धतीने अर्न सुद्धा झालं. आपण इंटरनल आणि एक्सटर्नल लिक्विडिटी मध्ये ऑल ओव्हर कसे रिझल्ट आहेत मी थोड्याच वेळात ग्रुपवरती पाठवून देणार आहे. सो तो प्रॉब्लेम मेन आहे. सो माझ्या पेरेंटसाठी माझ्याकडे पण ते 2 ब्रोकर आहेत इकडे, एक मी तुम्हाला देतो मॉल डिटेल्स, ते पण तुम्ही ठीक आहे, मला डिटेल्स पाठवून द्या. जर तसं झालं ना तर आपण तिकडूनच सुरू करू. ठीक आहे, मला डिटेल्स पाठवून द्या, मी एकदा चेक करतो. ठीक आहे, ओके परफेक्ट. अजून बाकी कोणाला काय विचारायचं आहे? चलो, मस्त सेशन झाला बरं काय, असं खुल्लम-खुल्ला चर्चा व्हायला पाहिजे कायम. ठीक आहे, तर माझा एक डाऊट आहे. बोला की शेट. न्यूज शोधून कसं प्रेडिक्शन करायचं, न्यूज जर आपण प्रेडिक्ट घेताना ते कसं प्रेडिक्ट करायचं आधी? एक काम करायला सुरू करा, मागचा एका वर्षाचा डेटा, आता एका वर्षाचा दिसणार नाही तुम्हाला, टोटल 3 न्यूज घ्यायचे. मी तुम्हाला होमवर्क देतोय असं समजा. पहिलं म्हणजे NFP, दुसरं म्हणजे CPI आणि तिसरं म्हणजे PPI. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 महिन्यापासूनचा तुम्हाला डेटा दिसेल ट्रेडिंग व्ह्यूला, आणि फॉरेक्स फॅक्टरीला काय भरपूर जण दिसतो. आता काय करायचं, त्या 3 महिन्याच्या मागं, जसं की माझ्यासोबत तुषार सरांनी आय थिंक पाठवलेलं होतं त्याचं प्रेडिक्शन, डेटा पॉझिटिव्ह आलाय का निगेटिव्ह आलाय कसं लिहायचं. NFP न्यूज, आता बाबा कुठला सुरू आहे, जुलै, मार्च, एप्रिल तुम्हाला काय म्हणला, ऑलमोस्ट नाही निगेटिव्ह पण असतात पॉझिटिव्ह पण असतात, पण तुम्हाला सांगायला लागलं. ठीक आहे, लिहून काढा की बाबा NFPचा डेटा निगेटिव्ह आलाय आणि मार्केटची रिॲक्शन काय झालं. ठीक आहे, दुसऱ्या महिन्यात NFPचा डेटा पॉझिटिव्ह आलाय, मार्केटची रिॲक्शन काय झालं. NFPचा डेटा निगेटिव्ह आलाय, मार्केटची रिॲक्शन काय झाली. त्या ठिकाणी फोरकास्ट नावाचा एक ऑप्शन असतो, तो फोरकास्ट सुद्धा बघा आणि ऍक्च्युअल डेटा सुद्धा बघा. त्यामध्ये 3 टोटल व्हॅल्यूज असतात, एक म्हणजे प्रिव्हियस महिन्याचा डेटा, त्यानंतर फोरकास्ट त्यांनी अंदाज बांधलेला असतोय, आणि ऍक्च्युअल डेटा. या 3ही डेटांचा कंपॅरिझन करायचं, आणि ऍट द एंड तुम्हाला कमीत कमी 6 महिन्याचा ज्या वेळेला डेटा येतो त्यावेळेला तुम्हाला कळून जातं की बऱ्याच वेळेला कसा डेटा येतो. आणि तुम्हाला फक्त बॅक टेस्टिंग करून झालं की मला पाठवा, मी तुम्हाला त्यामध्ये काय एज आहे तो तुम्हाला सांगतो. ठीक आहे, सो मी ऍक्च्युली सौरभ सर काल सिद्धू दादांना आपलं FOMC ला आपण लाईव्ह प्रॉफिट काढलेला आठवतंय? हो, सांगू शकता आपण किती डॉलरचा प्रॉफिट काढला होता? $30,000 आसपास. मग फक्त आपण ज्यावेळेला तो प्रॉफिट जनरेट करत होतो त्यावेळेला मी फक्त यांना सांगितलं. काय म्हणला? एकदम छोट्याला येस, फक्त मला एक गोष्ट सगळ्यांना तुम्ही सांगायचं आहे की मी काल सगळ्यांना सांगितलं की मी तुमच्यासोबत तो लाईव्ह प्रॉफिट काढला. ही गोष्ट खरी आहे की खोटी फक्त तुम्ही सांगा, आणि आपल्यासोबत आणि कोण होतं ते सुद्धा सांगा. आदित्य पाटील होता, तिघेजण कॉन्फरन्सला होतो, आदित्यचा ट्रेड मिस झाला तिथे. ओके, ठीक आहे. सो म्हणजे फक्त ही गोष्ट सिद्धू दादांना पण आणि बाकीच्या लोकांना पण कन्फर्म करून जाऊ देत. मी सांगितलं की आपण FOMC ला
नको नको, दादांना दाखवलं मी, दादांना काल दाखवलं मी. नाही नाही, मला आहे ना सौरवच्या शब्दावर विश्वास आहे. येस येस, नाही नाही काय विषय नाही, तू सांग. हा बोला. काय आहे, समजा अकाउंट क्लिअर झालं आणि फंडिंग अकाउंट आलं तर काही रिजेक्शन येतात की 2 मिनिटाच्या आत क्लोज झालं की अकाउंट उडणं हे असं होतं. बेसिक रूल्स फॉलो करायचे दादा. काय माझा $18 प्रॉफिट गेला. येस येस येस, काय नाही बेसिक. आता समजा त्या आमच्याकडे फंडिंग अकाउंट आहे, न्यूज बेसिक ह्याच्यावर आहे ना आम्ही बाय किंवा सेल घेतला. क्लिअर त्यांचे इन्स्ट्रक्शन्स आहेत. न्यूजच्या आधी अर्धा तास आणि न्यूजच्या नंतर का अर्धा तास ट्रेडच करायचं नाहीये. मग आता हे तुम्ही करताय ते कसं करताय? आमचे रिअल अकाउंट वरती असतात सरचे. न्यूज आम्ही फंडेड वरती कधीच करत नाही. फक्त न्यूज साठी स्पेशल अकाउंट आहे सर. हा, ते त्यावेळेला सांगितलेलं होतं मी. रिस्क घेऊन मी जशी ट्रेडिंग करतोय त्याच्यासाठी मी सेपरेट अकाउंट. फंडेड वरती आपण कधीच, म्हणून मी तुम्हाला आधीपासून सांगतो की फंडामेंटल पासून लांब राहा. आता सौरभ सरांनी त्या मॅच्युरिटीला आलेत म्हणून त्यांना तो टास्क सांगितला मी. ही एवढी मोठी आग आहे की तुम्हाला डायरेक्ट होरपळून सुद्धा काढू शकते, बरोबर. त्यामुळं ह्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर अभ्यास पाहिजे, मार्केटचा अंदाज पाहिजे, बॅक टेस्टिंगचा डेटा पाहिजे. माझ्या 4-5 वर्षाचा डेटा अवेलेबल आहे, मग मी प्रेडिक्ट करू शकतो. पण प्रेडिक्ट करून सुद्धा 10% चान्सेस आहेत की माझ्या अपोजिट साईडला मार्केट जाऊ शकतं. मी कोण देव नाही की मार्केट कुठे जाणार सांगायला, बरोबर. एक प्रेडिक्शन आहे. मग त्या 10% मध्ये माझा अकाउंट सुद्धा वॉशआउट होऊ शकतं. पण जर झालं चांगलं प्रॉफिट तर किती चांगलं होऊ शकतंय. तर सौरभ सरांनी सांगितलं साधारणपणे $30,000 आसपास आपण त्या दिवशी अर्न केलेलं. पुढचे पण मोठे. असू दे एवढ्या वर्षी आम्ही सुरुवात करतो. नाही, फक्त जस्ट माहित असावं म्हणून सांगितलं, बाकी काय विषय नाही. आणि बाकी अकाउंट कोणी कोणाला दाखवायचं नाही. पहिली गोष्ट, कोणी कोणाला सांगायचं नाही किती प्रॉफिट काढायला लागलोय. आणि त्या फक्त गोष्टी सांगायचा हक्क मला आहे, कोणी किती काढलाय, ठीक आहे. कोणी सांगायचं नाही एकमेकांना. पर्सनली माझ्यासोबत सगळ्यांनी कनेक्ट राहायचं, पण एकमेकांच्या सोबत राहायचं नाही. कारण काय असतं तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळेजण एका म्हणजे फॉलो करतो सर तो. येस, बोलला तर नाही, मला कधीच कुठल्या गोष्टी सांगितल्या नाही काय होते सांगतो दादा. सगळ्यांच्याकडं म्हणजे हे अनुभवलेलं सांगतो बरं काय. आपल्याकडं सगळ्यांना काय वाटतंय, माझा मित्र मोठा होऊ दे काय प्रॉब्लेम नाही, पण माझा मित्र माझ्यापेक्षा मोठा होऊ दे हा बाकी मला प्रॉब्लेम आहे. सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे बरं काय. आपल्या जवळच्या लोकांना आपल्यापेक्षा मोठं झालं की आपल्या पोटात 100 ना 101 दुखायला सुरू होतं. आणि जवळचे असू दे नसू दे, समजा आता तुम्ही बॅच नंबर 5 मधले आहे, बॅच नंबर 5 मध्ये 4-5 जण लोक आहे. आणि त्यामधलं जर समजा सिद्धू सर तुम्ही रोज त्या ग्रुपवरती काढायला लागला, मी आज $100 काढले, $200 काढले, $300 काढले, $500 काढले. आजूबाजूला काय वाटायला सुरू होते माहिती आहे, काय भारीच करायला लागले बाबा हे सिद्धू सर म्हणून कोणतरी आहेत, लय भारी करायला लागले ट्रेडिंग, रोज पैसे काढायला. हा, एक्झॅक्टली मी हे सांगायला लागलोय. सो आपल्याकडं $100 असतील तर आपल्याकडे ₹10 असं दाखवा. ₹10 तर $100 आहे असं नाही दाखवायचं आपण कधीच नाही. एक्झॅक्टली. सो येस, सगळ्यांनी ही गोष्ट फॉलो करा. आणि प्रॉफिटच्या बाबतीत तर हमखास होते. ही एक सेन्सिटिव्ह गोष्ट असते. काय सांगतो तुम्हाला, त्याचा ऍक्च्युअली मेकॅनिझम आहे की लॉ ऑफ व्हायब्रेशन म्हणतात त्याला. या जगामध्ये पॉझिटिव्हिटी जेवढी आहे तेवढीच निगेटिव्हिटी आहे. पण कशी आहे, पॉझिटिव्हिटी खूप कमी लोकांच्याकडे कॉन्सन्ट्रेट आहे आणि निगेटिव्हिटीचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त लोकांच्याकडे आहे आणि डिस्ट्रीब्युशन खूप फास्ट आहे. आणि हे जग आहे ना, हे व्हायब्रेशन वरती चालतं. जेवढे तुम्ही पॉझिटिव्ह थॉट्स व्हायब्रेट कराल तेवढे या विश्वातले तुमचे पॉझिटिव्ह रेंज तुमच्यासोबत कोलॅबरेट होते. पण जर तुमच्या आजूबाजूला आणि तुमच्यासोबत जर निगेटिव्ह थॉट्स व्हायब्रेट करत असतील तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यावरती सुद्धा होतो आणि तुमच्या आवरामध्ये सुद्धा त्या निगेटिव्ह गोष्टी व्हायब्रेट करायला सुरू होतात आणि अल्टिमेटली तुमच्यावरती तो डायरेक्टली इनडायरेक्टली दोन्ही परिणाम होतो. मग या जर निगेटिव्ह व्हायब्रेशनच तुमच्याजवळ येऊ द्यायचे नसतील तर तुमची रियालिटीज लोकांना कळू देऊ नका, जेणेकरून त्या गोष्टीच त्या वेव्हज तुमच्यापर्यंत येणार नाहीत. बरोबर आहे की नाही. सो त्या ब्लॉक करून टाका. आपलं कोणालाच कळतं का म्हणे. स्वतःच्या प्रॉफिट मध्ये स्वतःच आणून घ्या. एक्झॅक्टली, स्वतःच कोणालाच करू नका. एक्झॅक्टली. सो आपण आहे आणि आपलं युनिव्हर्स आहे एवढं मोठं, युनिव्हर्सला पार्टनर करून घ्या. फक्त याच गोष्टीसाठी नाही सर, प्रत्येक सगळ्याच गोष्टीसाठी. एक्झॅक्टली. ही जी लॉ ऑफ व्हायब्रेशन असेल किंवा ह्या ज्या गोष्टी बघितल्या ना आपण ज्या वेळेला जाणार त्यावेळेला तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये सांगून जाईल की तुम्हाला आयुष्यातली एक गोष्ट ज्या वेळेला सुद्धा मी काल का परवा दिवशीच कोणाला तरी बोलत होतो की बाबा माझ्याच आयुष्यात एवढं का दुःख आहे, कोणतरी बोललं. आणि मी त्यांना काय बोललो माहित आहे,
तुम्ही स्वतःला फॉर्च्युनेट समजून घ्या म्हटलं, कारण आपल्या आयुष्यात समजा 100 एक अमाऊंट आहे, 100 दुःख असेल आणि तुम्हाला जर आता ते दुःख जास्त व्हायला लागले तर त्या 100 मधलं वाटणीचं दुःख कमी होत चाललंय, म्हणजे फ्युचरमध्ये तुमच्या वाटणीचं दुःख कमी व्हायला लागलंय आत्ताच. आता तुमच्याकडे एनर्जी आहे, त्या गोष्टी ऍब्झॉर्ब करू शकताय, तर तुम्ही आता भेटत नव्हतं ना 3 दिवसापर्यंत. हा एक्झॅक्टली सौरभ सरांना सांगितलं आहे ते. सो हे का सगळे प्रॉब्लेम यायला लागले. एक्झॅक्टली सो सौरभला की होत हे सगळ्या शिकून आहेत म्हणजे हे सगळ्या एक्झॅक्टली भांडवल आहे हे सगळं. एक्झॅक्टली दुसऱ्याला पेमेंट अकाउंट इझिली भेटायला लागलो. आम्ही दिवसातून 10 वेळा ट्राय करून आम्हाला भेटून होत असते. मी तुम्हाला काय सांगतोय, गॉड्स प्लॅन वरती बिलीव्ह ठेवायचं. ज्या वेळेला गोष्टी आहे थोडेसे आम्ही स्पिरिच्युअल गोष्टी फॉलो करतो, याची साडेसाती पण चालू आहे. बरोबर. पण मी काय म्हणतो, 7.5 माझी पण सुरू आहे हो. मी तरी पिकलाय 7.5च्या. पण 7.5ची एक गोष्ट महत्वाची काय आहे, ज्या वेळेला शनिदेव आहेत ना, शनिदेव एफर्ट्स ना मानतात. ज्या वेळेला तुम्ही जेवढे एफर्ट्स देणार आहे ना, तुम्हाला त्रास भले होईल पण रिवॉर्ड एवढा. काय म्हटलं? नाही, मी रास तुम्हाला सांगतो म्हणजे माझा बायोडाच काढायचा. सर्वांचीच चालते. हे अजून एक तर म्हणणं होतं की आता 3 दिवसाचं तुम्ही कुठे बाहेर जायचा प्लॅन करताय ना, ओके, त्यामध्ये ना हे जे पॉझिटिव्ह ऑरा आणि निगेटिव्ह ऑरा ना, याच्यावरती 1 तास बोलणं व्हायला पाहिजे. 1 तास नाही, आपण पूर्ण 1 दिवसच घेऊया. मी पूर्ण तुम्हाला सांगेल की बाबा मी जे सांगतोय ह्या सेशन मध्ये आहे ना, की तुम्ही एक गोष्ट म्हणजे आपण कंटिन्युअसली पॉझिटिव्ह कसं राहू शकतो. हा, कारण सगळे सायकॉलॉजीच गणित आहेत सर इकडे. 100% आणि कसं आहे, म्हणजे छोट्या मोठ्या जर घटना प्रत्येकाच्या आयुष्यात घडत गेले ना, तर त्याचा इम्पॅक्ट पूर्ण दिवसभर होतो. माणूस पूर्ण निगेटिव्ह एनर्जी मध्ये राहतो. अख्खा दिवस निगेटिव्ह एनर्जी मध्ये राहतो. बरोबर. प्रवास करायचा. तुम्ही जर ही गोष्ट जर शिकवली ना, की कंटिन्यू आपण कसं पॉझिटिव्ह राहू शकतो. दादाने सांगितलं की म्हणूनच प्रवास करायचा. नाही, ऍक्च्युली खरोखर आहे, कारण दादांसारखं सगळ्याला शक्य नाही ना. नाही तुला शक्य का बघ तू. मी सांगतो ऐका मी सांगतो. मी त्याला सांगतोय गेले 6 महिने त्याला सांगतोय पुण्याला आपण कुठेतरी जाऊ. मी कसं 3 महिने 6 महिने 9 महिने आणि वर्षात 10-15 वेळा फिरायलाच जातो. बरोबर. नाही, ते आपण घेऊन जाऊ की मेन म्हणजे ट्रेडिंग. मी ज्या वेळेला ट्रेडिंगचं हे सगळं करायला लागलो त्यावेळेला माझ्या 3 T लक्षात ठेवले: ट्रेडिंग, ट्रेकिंग आणि ट्रॅव्हलिंग. माझ्या मित्राने एक मला त्याचा पोस्टर सुद्धा करून दिला, मी नंतर तुम्हाला ग्रुपवरती पाठवतो. सो फिरण्याशिवाय आयुष्य नाही हे 100% आहे. देवानं आपल्याला कुठंपर्यंत ह्या सृष्टीवरती ठेवलंय माहित नाही. हा, बोला. सडन डिसिजन घेणं, त्यानंतर रिस्क मॅनेज करणं, 100% लोक कळतात तुम्हाला, फूड कळतं, 100%. त्याच्यामध्ये हा सगळ्यात मोठं म्हणजे काय, तुम्ही ऑन दी स्पॉट डिसिजन घ्यायला. बरोबर. सगळ्यात बेस्ट आहे सोडा. म्हणूनच म्हटलं की आपण तसं काहीतरी ट्राय करूया आणि भारी आहे हो. आणि सौरभ सर, तुम्ही म्हटला ना की हे पॉझिटिव्ह राहण्यासाठी, माइंडसेट स्ट्रॉंग ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे. आता काय केलं पाहिजे म्हणजे आता मी या ठिकाणी आहे, मी तुम्हाला काही गोष्टी सांगायला लागलोय, ठीक आहे, पण स्वतःच्या नजरेत एवढं उंच करा ना की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा मॅटर नाही झाला पाहिजे. स्वतःला एवढं बिझी करून घ्या, स्वतःच्याच नजरेत एवढं वरती करा की स्वतःकडे बघून भारी वाटलं पाहिजे की बाबा मी कुठं होतो आणि मी कुठून कुठं आलो आणि मला कुठं जायचंय. एक स्टेप कायम आपल्याला कुठं जायचंय त्याच्यासाठी भुकेलेलं राहा कायम. मला इथं जायचं. त्याच्यासाठी जेवढं बिझी राहता येईल ना तेवढं बिझी राहा, म्हणजे डोक्यातले जे टॉक्सिक विचार असतात का ते बाजूला पडत जातात. ह्या गोष्टी माझ्यासोबत होत नसतील काय, तुम्ही सांगा. माझ्यासोबत सुद्धा होत असणार का नाही, पण सगळ्यांसोबत होत. पण आपण प्रायोरिटी द्यायची किंवा मला कामच एवढं करायचं की ह्या विचार करायला वेळच नाही हो. मग त्यामध्ये मित्र आले, मग कामच एवढं करायचं. आपल्याला जे स्वप्न आहेत त्या स्वप्नांच्या मागे इतकं पळायचं की आपण करायचं स्वतःला. बरोबर. मग असं असेल तर आपण दिवसभर ट्रेडिंग पण करत बसू शकत नाही ना. बरं, ठीक आहे. दिवसभर ट्रेडिंग की आपण ट्रेडिंग मधनं आपण पूर्ण करायचं म्हणजे आपलं हे टार्गेट आहे. 100%. मग तू त्या गोष्टी समोर आपण म्हणजे बिझी ठेवायचं म्हणजे आपण दिवसभर ट्रेडिंग समोर पण नाही बसू, त्या समोर पण नाही बसू. हे परफेक्ट आहे. पण फक्त तुम्हाला ट्रेडिंग साठी स्क्रीन समोरच बसायला लागतं हे कोणी सांगितलंय?
ट्रेडिंगसाठी अजून मल्टिपल फॅक्टर्स आहेत. तुम्ही स्वतःला एक्सप्लोर करायला सुरू करा. म्हणजे आता आपण ठीक आहे, ह्या प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी बघितल्या, थोड्याशा स्पिरिच्युअल गोष्टी इव्हॉल्व्ह करायला सुरू करा. शिकण्यासारख्या तुम्हाला बरेच अजून स्किल्स आहेत. जसं की आता आपण बोलता बोलता ऍस्ट्रॉलॉजी विषयी शिकलो. आजपर्यंत तुम्ही ढिगभर ऍस्ट्रॉलॉजर्सना विचारला, स्वतः तुम्ही ती गोष्ट एक्सप्लोर करायचा विचार करा. या ट्रेडिंगमध्ये तुम्ही जे ट्रेडिंगचं काहीतरी, आता मी जेवढं सांगितलं तेवढं बघायला लागला. ठीक आहे, मी जेवढं सांगितलंय तेवढंच बघितलंय हो. तुम्ही स्वतः काहीतरी ट्राय करा ना, की बाबा बिटकॉइनला जाऊन एक्सटर्नल लिक्विडिटीचं मागच्या 1 वर्षाचं बॅक टेस्टिंग करा बरं. 2-3 आठवडे गेलेलं कळणार नाही तुम्हाला. हे करा ना, ट्रेडिंगच करायचं आहे ना, हे पण करून बघा. सॉरी टू डिस्टर्ब. हा बोला. सरांचा सांगण्याचा उद्देश काय माहिती आहे सौरभ? हा, तर त्यांना काय आहे, ट्रेडिंग तू जे सगळं जे काय कमवणार आहे फक्त ट्रेडिंग नाही, मग त्यासाठी मेडिटेशन लागतं, त्यासाठी अभ्यास लागतो, म्हणजे चार्ट उघडून काढायचे. एक्झॅक्टली. म्हणजे फक्त तेवढंच नाही, त्याला ज्या सपोर्ट करणाऱ्या गोष्टी नाही, त्या सपोर्ट सिस्टीम वाढवायची नंतर. मला काय म्हणायला लागलोय, समज सौरभ, आता तुम्हाला का नाही, आता ठीक आहे, आता आपल्या तुम्ही चांगल्या बंद करायला तुमचा एक कॉन्फिडन्स आहे, ही तुम्ही बेस्ट लेवल आहे, बरोबर. कायम डोक्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण म्हणजे बेस्ट ठिकाणी आता आहोत, तर यापासून वर्स्ट लेवलला गेल्यानंतर आपली मानसिकता काय असेल आणि आपल्याला त्यावेळेला मानसिकता खंबीर राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. मग आता तुमच्याकडे ऑप्शन्स येतील की बाबा आता आपण मेंटेन राहिलं पाहिजे. हायला कॉन्फिडन्स आहे तर तो हाय पासून ब्रेक इव्हनला येऊ दे, त्याच्या खाली नको जायला, किंवा ऍटलिस्ट ब्रेक इव्हनच्या पेक्षा थोडासा वरती कॉन्फिडन्स कायम राहू दे. मग आता याच्यासाठी काय केलं पाहिजे, तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला सुरू करा. तुम्ही एवढा इंटरेस्टिंग इतिहास आहे ना, जर तुम्हाला माहित असेल शिवाजी महाराजांचा इतिहास, तर मग तुम्ही महाभारत एक्सप्लोर करा, कारण महाभारतासारखी शिकवणारी सगळ्यात मोठी गोष्ट नाही. मग ज्या वेळेला महाभारत आणि शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही शिकायला सुरू करणार आहे, मग तुम्हाला एक छंद लागेल की बाबा आपण ट्रेडिंग करत आहे ना, किल्ले एक्सप्लोर करूया. मग तुम्हाला तो एक वेगळा छंद, एक वेगळी आवड तयार झाली. मग आता ह्याच्या आणि ट्रेडिंगच्या या दोघांचे काय डायरेक्टली संबंध आहे काय, तर संबंध आहे. ज्या वेळेला तुम्ही ट्रेकिंगला जाणार आहे, ज्यावेळेला तुम्ही शिवाजी महाराजांच्या विषयी, छत्रपती शिवाजी राजांच्या विषयी हिस्ट्री वाचायला लागलाय, ज्या वेळेला एखादा किल्ला जाऊन फिरून येणार आहे, त्यावेळेला तुमच्या मनामध्ये, तुमच्या शरीरामध्ये डोपामाइन रिलीज होणार आहे, फील गुड तुम्हाला केमिकल रिलीज होणार आहे. तो फील गुड केमिकल तुम्हाला कुठे हेल्प करणार आहे, ऑब्व्हियसली ट्रेडिंगमध्ये. याचा डायरेक्टली इम्पॅक्ट पडायला लागलाय. तुम्ही घरात बसायला लागलाय, मित्र आले, चेष्टा केली, टवाळकी केली, इकडे गेलो तिकडे गेलो, ठीक आहे, एक थोड्या वेळापुरती तुम्ही मित्रांच्या बरोबर गप्पा मारा, ह्या गोष्टी करा. पण या गोष्टींच्या मधून तुमच्या आयुष्यात प्रगतीसाठी काय गोष्ट केली तुम्ही, टाइमपास झाला फक्त की नाही, ती गोष्ट पाहिजे. पण तीच गोष्ट पाहिजे काय, मला सांगा, प्रोडक्टिव्ह तुम्ही काय करायला लागलाय, ज्याच्यावर तुमच्या शरीराला, तुमच्या स्वतःला, तुमच्या आई वडिलांना अभिमान वाटला पाहिजे, अशी गोष्ट तुम्ही काय करायला लागलाय. ट्रेडिंग करायला लागलाय, ठीक आहे, पण एक सेकंड, काय राव, थोडस डिस्कनेक्ट व्हायचं झालं परत एकदा. ठीक आहे, काही विषय नाही. सो माझा सांगण्याचा उद्देश असा आहे, स्वतःला एक्सप्लोर करायला शिका, स्वतःला काही गोष्टी ऍडिशनल अशा आजूबाजूला सराउंडिंग ठेवा की त्या तुम्हाला फील गुड करून देतील, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये त्या गोष्टी ऍड होत जातील आणि तुम्हाला त्या गोष्टी अल्टिमेटली ट्रेडिंगमध्ये सुद्धा, म्हणजे तुम्ही छंद जोपासायला ज्यावेळेला सुरू करताय, तुमचं मन त्यामध्ये रमायला सुरू होतंय. मग या टॉक्झिक गोष्टी जसं भांडण असेल, राग असेल, कुणाविषयी तरी द्वेष असेल, कंपॅरिझन असेल, ह्या सगळ्या गोष्टींच्या पासून मग हळूहळू तुम्ही फोकस्ड होत जाता आणि तुम्ही तुमचं काम, तुमचा छंद, तुमच्या आवडीच्या गोष्टी रिलॅक्स राहायला सुरू करता. जसं मला काय आवडतंय, मला तुम्हाला समजून सांगायला आवडतंय, तुम्हाला ज्यावेळेला कळतंय त्यावेळेला मला ते अचीव्ह केल्यासारखं वाटतंय. माझा हा एज आहे. दुसरी गोष्ट, मला ट्रॅव्हलिंग करायला आवडते, मी भरपूर फिरतोय, ठीक आहे. तिसरी गोष्ट माझी ट्रेडिंग आहे. मग ह्या गोष्टींच्या मधून मी बिझी राहतोय बऱ्यापैकी, मला मग ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी बऱ्यापैकी वेळ नाही भेटत. असं तुम्ही तुमचं शोधा, बरोबर आहे की नाही. येस, सो अशी क्लॅरिटी भेटली की अजून काय पाहिजे आयुष्यात, बरोबर.
मगाशी तुम्ही बोलत होतो ऍडॉन सांगत होतो 7:30 बद्दल तुम्ही म्हणाला की थोडा टाइमच राहिला आहे किंवा तो आता मी मुंबईला घरी आलो होतो तेव्हा मी माझे दादा म्हणजे गुरुंना भेटलो होतो तेव्हा त्यांना मी हा विषय काढला होता की माझी पण आता वर्षभराची 7:30 आहे अर्ज चाललेलं आहे तर संपते असं झालं मी मोकळा म्हणून ते म्हणाले होते की असं नसतं की 7.5 वर्ष झाल्यानंतर 7:30 संपते म्हणून तुमच्या बरोबर नारायणाचा आशीर्वाद आयुष्यभर राहणार आहे म्हणून आणि 7.5 वर्षानंतर आतापर्यंत 7.5 वर्षात बदलला पण त्याच्यानंतर पण तू तुझे जुने रंग दाखवलेस तर किंवा तू वागलास तर त्या काही चुका करायला लागला असतं ते तर मग होत नाही ना म्हणून 7.5 वर्षानंतर पण तुमच्यावरती तो 7.5चा इफेक्ट राहतो आणि तो राहणार आहे तुझ्यावर असं समजून की तुझी मुक्तता झाली आहे अजून तुला मेहनत करायची 100% तुम्ही जसं म्हणाल होतात ना 7.5 ते होतं की ते सुटणारी नाही काय आहे माहित आहे त्रासाला आवडून घ्यायला शिका कम्फर्ट झोन सोडा मी तरी म्हणतोय त्रास व्हायला पाहिजे आपल्याला त्याशिवाय आपण पुढे जाणार नाही आणि काय चॅलेंजेस शिवाय आयुष्य नाही हो काय रिलॅक्स लाईफ जगायचं सांगा बरं थोडस लिमिट पर्यंत ठीक आहे पण कधी कधी नाही होत असते पण सांगा मला वरती येतं ना मला सांगा हे बघा हे सगळं मान्य आहे तुम्हाला हे म्हणजे असं काय नाही की हे तुम्ही अनुभवायला लागला आणि मी अनुभवलेलं नाही किंवा मी एका एंडला आहे आणि म्हणून मग मी ह्या गोष्टी मला आयुष्यात कधी दुःख झालेलं नाही ह्या गोष्टी सगळेजण म्हणजे मी सुद्धा माझ्या जवळची व्यक्ती गमावलेली आहे मी सुद्धा माझ्या आयुष्यात म्हणजे ती गोष्ट सांगायला नको ज्या वेळेला मी 11वी-12वीला होतो एका चुकीच्या गोष्टीच्या खाली इन्फ्लुएन्स झालेलो होतो आणि त्यावेळेला म्हणजे मी पहिल्यांदा ही गोष्ट रिव्हील करते लिटरली मी माझ्या घरच्यांना त्यावेळेला 55 ते 60 लाखाच्या आसपास मी त्यावेळेला लॉस मध्ये गेलो होतो म्हणजे माझे आई वडील दोघंही शिक्षक आहेत आणि त्यावेळेला ही अमाऊंट म्हणजे त्यांच्या आयुष्यभराची कमाई होती काहीतरी एक्सवायझेड माझ्या पाहुण्यांच्या मध्ये कोणीतरी एका इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये चांगल्या लेवलला होते त्यांच्या इन्फ्लुएन्स खाली आम्हाला ती काहीतरी गोष्टीची चटक लागली त्यावेळेला मी सुद्धा माझं डोकं सुद्धा नव्हतं 11वीला मला काय माहित असणार आहे मला त्यावेळी माझं सराउंडिंग नव्हतं आपल्याला डोळ्यासमोर दिसत होतं की बाबा एकानं इनोवा घेतली एकानं ग्लोस्टर घेतली एकानं मर्सिडीज घेतली सगळे पाहुणे मोठे व्हायला लागलेत मग या वेळेला ज्या वेळेला ते सगळं झालं त्यावेळेला मी लायबिलिटी मध्ये होते जवळपास 55 ते 60 लाख रुपये आणि मग एका 16-17 वर्षाच्या पोरग्यावरती समजा 55 ते 60 लाखाचं कर्ज असेल तर त्याची मानसिकता काय असेल सो ह्या सगळ्या गोष्टीतून मी सुद्धा गेले पण एक गोष्ट कायम स्वतःला समजून सांगायची की आपण करू शकतोय बेस्ट मधले बेस्ट मोमेंट सुद्धा येणार आणि वर्स्ट मधले वर्स्ट मोमेंट सुद्धा येणार पण लाईफ मस्ट गोज ऑन आपल्याला थांबायचं नाहीये आपल्या चांगल्या लोकांच्या आजूबाजूला राहायचंय आपल्याला त्या गोष्टी आपल्याला 100 नाही 101% घेऊन पुढे जातात हे सगळं व्हायला लागले हा देवाचा प्लॅन आहे आपल्याला फक्त आपण देवाचे प्यादे आहोत प्रामाणिकपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रयत्न करायचे आपल्या आवडत्या सेक्टरमध्ये मेहनत करायचे आळस सोडायचा आहे तुम्हाला होणार हो त्याचा बेनिफिट होणार त्रास होतो पण त्या त्रासानंतर जी अचिव्हमेंट होते त्याचं एक सॅटिस्फॅक्शनच वेगळं असतं म्हणून होऊ देत जे होते होऊ देत फॅमिलीला त्रास होतोय आपल्याला त्रास येस सगळेजण असतात प्रत्येकांच्या आयुष्यात प्लस मायनस गोष्टी असतात त्यामुळे सगळ्यांनी ह्या गोष्टीतून गेलेले 100% काय सगळ्यांनाच असतात कमी जास्त पद्धतीने सगळ्यांना असतात पण आपण त्यामधून बाहेर पडायचं आपल्या दुःखाला त्याच फक्त बाऊ करत बसायचं नाही जायचं त्यातून पुढं घ्यायचं अंगावरती आणि त्याला पूर्ण मुळातून काढून टाकायचं आणि परत पुढे जायचं नवीन चॅलेंजेस देण्यासाठी तयार राहायचं नवीन सक्सेस भेटतो आणि चॅलेंजेस जेवढं चांगलं फेस करू जेवढ्या लवकर त्यातून बाहेर पडू तेवढ्या लवकर पुढच्या गोष्टी आपल्या आयुष्यात जवळ येत असतात त्यामुळे हे संपवून टाका जे दुःख असणार आहे एक एक शांत बसून सगळ्या गोष्टी क्लिअर होतात सगळ्यावरती सोल्युशन निघतं शांत बसून ऑब्झर्व करायचं हे असं झालंय पण ठीक आहे आपल्याकडे काय पॉसिबिलिटीज आहे यातून बाहेर पडायला ही एक पॉसिबिलिटी ही एक पॉसिबिलिटी ही एक पॉसिबिलिटी आहे बरं हे नाही झालं तर वर्स्ट केस मध्ये काय होऊ शकतं तर ठीक आहे हे होऊ शकतं तर बेस्ट साठी सुद्धा प्रिपेअर राहायचं आणि वर्स्ट साठी सुद्धा मेंटली कायम प्रिपेअर्ड राहायचं म्हणजे आपली मानसिकता स्टेबल राहते दॅट्स इट एवढंच फक्त आणि हे 7.5 अँड ऑल 7.5 तुम्हाला रिवॉर्ड सुद्धा देऊन जाते जेवढा त्रास देते ना तेवढाच रिवॉर्ड सुद्धा देऊन जाते फक्त शनी महाराज आपली मेहनत बघत असतात जर तुम्ही मेहनत घेतली नाही तर शनी महाराज तेवढीच त्यांची वक्रदृष्टी तुमच्यावर ठेवतात आणि तुम्हाला तेवढा त्या लेवल पासून लांब ठेवतात तुम्ही राबा
तुम्हाला 100% शनी महाराजांचा आशीर्वाद भेटणारच. जे कोणी फॉलो करत असतील आणि जे कोणी फॉलो करत नसेल त्यांना ह्या गोष्टी, अडचणी, चांगले दिवस सगळ्यांच्या आयुष्यात येणार. फक्त आपण फोकस अडचणींच्या वरती करतो, चांगल्या गोष्टी कधीच आपण एन्जॉय करत नाही. एखादी आनंदाची गोष्ट एका दिवसात विरघळून जाते, आनंदाची गोष्ट आपण आठवडाभर बाऊ करतोय. बाकी दोन्हीचा टाइम पिरियड एकाच दिवसात असायला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये आपण बघायचे आपल्यावरती संस्कार तसे झालेत. आजपासून लहानपणापासून आपण जे मोठे होत आलोय आपल्यावरती संस्कार असे झालेत. ठीक आहे, मला सांगा, आपण ज्या वेळेला एखाद्या घराचं वास्तुक शांती करतोय किंवा एखाद्या घरात लहान कुठलं तरी बेबी आलं, आपण 12 दिवस सेलिब्रेट करतो काय? किंवा एखादं घराचं रिन्युएशन केलं किंवा गाडी घेतली, आपण 12 दिवस सेलिब्रेट करतोय काय? नाही. पण एखादी जवळची व्यक्ती गेली तर आपण 12 दिवस त्याचं दुःख करतोय. म्हणजे आपल्यावर, म्हणजे मी आता हे कुठल्या रिच्युअल वरती भाष्य करताय, पण आपण संस्कारात असं वाढलोय की आपण दुःख जास्त वेळ धरून बसतो आणि सुखाला आपण लवकर सोडायला शिकतो. आणि म्हणून आपल्याला असं वाटत असतं की आपल्या आयुष्यात फक्त दुःखच आहे. थोडीशी परिभाषा चेंज केलं ना तुम्ही, तर आयुष्यात छोटे छोटे सुद्धा चेंजेस तुम्हाला हळूहळू पॉझिटिव्ह माइंडसेट कडे घेऊन जातात. एकदम सिंपल गोष्ट, खाली मोबाईल पडला, काय पॉसिबिलिटी होती? तुमचा डिस्प्ले जाऊ शकत होता, 5,000 रुपयाला तुम्हाला तिथं पैसे द्यायला लागत असतील. समजा आपला खाली मोबाईल पडला आणि डिस्प्ले केला नाही, त्याच्यासाठी आनंद व्यक्त करा ना की बाबा आपले 5,000 रुपये वाचले. ही गोष्ट आपण इग्नोर करून जातोय. जर तेच मोबाईल पडला असता आणि डिस्प्ले गेला असता किती वाईट वाटलं असतं. ह्या गोष्टींचा पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज करायला शिका. तुम्ही 100% आयुष्यात एका लेवल पर्यंत तुम्हाला या गोष्टी घेऊन जातील की बाकीच्या काही गोष्टी तुम्हाला करायची गरज नाही. फक्त माइंडसेट डेव्हलप करा, बस, दॅट्स इट. छोटे छोटे बदल फक्त. ठीक आहे, ओके, यस, परफेक्ट. ठीक आहे, डन. कोणाला काय विचारायचं नाही आहे अजून परत? नाही सर. आय होप सगळ्यांना हा सेशन हेल्पफुल ठरला असेल, काहीतरी बेनिफिट झाला असेल. ठीक आहे, 1% जरी कॉन्ट्रीब्युट झालं तरी मी माझ्या एंडनं सॅटिस्फाईड आहे. ठीक आहे, परत भेटू असंच. डन डन डन, करा करा, काय विषय नाही. ठीक आहे, ओके, चलो एंड करू मी सेशन. ठीक आहे, चलो बाय, गुड डे, एन्जॉय करा सगळे. चलो बाय.